नमस्ते मित्रांनो. 30 एप्रिल आणि 4 जून ही आपल्या आत्मसन्मानाची परीक्षा असू शकते कदाचित, कारण या परीक्षेमुळं तुम्ही सगळेजण आपला स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी जी दिलेली आहे तर तिला साध्य करण्याची ह्या महत्त्वाच्या तारखा आहेत. आणि म्हणून तुम्ही सगळेजण ह्या दोन्ही तारखांसाठी म्हणजे 30 एप्रिल तर खूपच महत्त्वाची तारीख होऊन गेलेली आहे. मला असं वाटतं की बरेच लोक आपला जन्मदिवस विसरले असतील, परंतु 30 एप्रिल 2023 ही तारीख विसरलेले नाहीत. आणि त्या 30 एप्रिलसाठी आपण त्यालाच अनुसरून एक्झाम ओरिएंटेड अर्थातच आपण एक टायटल दिलेलं आहे की परीक्षेला येणारे. बरं, परीक्षेला येणारे हे टायटल किंवा हे शब्द मी का वापरतोय, तर याचं कारण हे असं आहे की मी याच्या अगोदर जेव्हा कधी लेक्चर घेतलेलं आहे, जेव्हा यूट्यूबवरती लेक्चर घेतलेले आहेत, तर त्यातून परीक्षेला ॲज इट इज क्वेश्चन्स आलेले आहेत. आणि याचा जर पुरावा बघायचा असेल तर EMPSC कट्टा असेल किंवा माझ्याच यूट्यूबच्या चॅनलवरती तुम्हाला हिस्ट्री बाय सचिन गोळी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला त्याचे लेक्चर्स मिळून जातील सह पुरावा. ठीक आहे, तर ही लढाई किंवा ही जी आपली जी आताचा संघर्ष सुरू आहे तर हा केवळ आपल्या आत्मसन्मानासाठीचा संघर्ष आहे. आणि त्याच्यामुळं जेवढी लोक अर्थातच जे मिडल क्लास असतील, जे हायर क्लास असतील किंवा जे आपल्या परिस्थितीमध्ये जे अभ्यास करतायत सध्याच्या स्थितीमध्ये, तर त्या सगळ्यांसाठीच ही आपल्याला सिद्ध करण्यासाठीची खूप महत्त्वाची ही परीक्षा आहे. आणि या परीक्षेसाठीचा अभ्यास जो आहे तो अंतिम टप्प्यात येऊन ठेवलेला आहे. आणि अंतिम टप्प्यात अभ्यास करत असतानाच आम्ही इतिहासाच्या माध्यमातून मी तुम्हाला काही अतिसंभाव्य परीक्षेला येणारे प्रश्न या टायटल खाली काही प्रश्न सरावासाठी घेऊन येतोय. त्याच्या विश्लेषणामधून आणि प्रश्नांमधून ॲज इट इज काही क्वेश्चन्स यायला पाहिजेत अशी मी अपेक्षा करतो माझ्याकडून. ठीक आहे, आणि यायलाच पाहिजेत ह्या प्रश्नांच्या मधून. तर तुम्हा सगळ्यांचं गट ब आणि गट क पूर्व परीक्षेला येणारे आणि अतिसंभाव्य प्रश्नांच्या भाग 5 मध्ये तुम्हा सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतोय. याच्या पूर्वीचे भाग 1, 2, 3, 4 याचे व्हिडिओ तुम्ही बघितलेले असतील, त्याला लाईक्स आणि कमेंट्स केलेले असतील. त्याचबरोबर आवडला तर तुमच्या मित्रांना पण शेअर करायला तुम्ही बिलकुल विसरलेले नसालच. आणि तशाच पद्धतीनं हा पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण का, तर प्रत्येक प्रश्न हा वेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेला असतो. त्या प्रश्नामध्ये काही ऑप्शन्स असे टाकले जातात की ऑप्शन्स मधून अजून 4 प्रश्न तयार व्हायला पाहिजेत. अशा पद्धतीची त्याची रचना, त्याची मांडणी केलेली असते. आणि या प्रश्नांच्या आणि त्याचबरोबर या उत्तरांच्या आणि विश्लेषणाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत इतिहासाचा एक्झाम ओरिएंटेड डाटा आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. बघा, लक्षात ठेवा, ही परीक्षा खूप महत्त्वाच्या आहेत. आणि या परीक्षेला आपल्याला सामोरं जायचं असेल तर वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास तुम्ही तो चांगल्या ताकदीनं करत असता. खूप साऱ्या समस्या आहेत. तुम्ही म्हणत असाल की खूप साऱ्या समस्या, आता गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली की परीक्षा एकदम 1 महिन्यावरती आलेली असते आणि आपण आता काय करू, व्हॉट आय कॅन डू, अशा पद्धतीचं आपल्या समोर आवासून एक मोठं प्रश्नचिन्ह उभा राहिलेलं असतं की या सद्यस्थितीमध्ये मी काय करू. तर जे करतायत ते व्यवस्थित करा. दुसरी गोष्ट, रोजचं काम रोजच करा. संत कबीरांच्या खूप छान ओळी आहेत, कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. काही लोक असं लेक्चर ठेवतात की पेंडिंगमध्ये, इतिहास नंतर बघू, ज्योग्राफी नंतर बघू, सायन्स नंतर बघू. असं नका करू. आज इतिहासाचं लेक्चर आले तर ते आजच पूर्ण करून घ्या. म्हणजेच काय होतं की आपण आपल्याला एक लेट किंवा आपण आपल्याला डिलेमध्ये टाकून देतो, एक सवय लावून देतो की नाही नंतर करून टाकू. ठीक आहे, हे सवय अगदी पहिल्यांदा मोडीच काढा. दुसरी गोष्ट, स्वतःला एका विशिष्ट याच्यामध्ये बसवण्यासाठी, सक्सेस पर्सनच्या लिस्टमध्ये बसवण्यासाठी स्वतःवरती काहीतरी बंधनं घाला, तरच तुम्ही सक्सेस होऊ शकता. अदरवाईज या जगामध्ये कोणीही अशा पद्धतीनं अगदी इझी गोईंग, त्यानं खूप इझी घेतलेला आहे आणि तो सक्सेस झाला असं नाही. तर ही परीक्षा खूप महत्त्वाची आहे आपल्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठीची. तर अतिसंभाव्य परीक्षेला येणाऱ्या प्रश्नांच्या सिरीजमध्ये इतिहास भाग 5 मध्ये तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करतोय. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सारे प्रश्न तुम्हाला नवीन पद्धतीने मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि लाईक कमेंट करायला विसरू नका जर व्हिडिओ आवडला असेल तर. तर आपण पहिला प्रश्न इथं काय घेतोय, तर बाळशास्त्री जांभेकर यांना पश्चिम भारतातील आद्य ऋषी असे कोणी म्हटलेलं आहे. तर इथं आद्य ऋषी एक आलं, त्याच्यानंतर कोणाला म्हटलंय तर बाळशास्त्री जांभेकरांना म्हटलेलं आहे. आणि कोणता एरिया, तर पश्चिम भारतातील म्हटलेलं आहे. आता पश्चिम भारत म्हणजेच कोणता, तर महाराष्ट्र येतो. म्हणजे संपूर्ण भारताचा जर नकाशा आपण काढायला सुरुवात केली, नकाशा येतो का, नसेल तर 10 ते 15 वेळा भारताचा, महाराष्ट्राचा, जगाचा नकाशा काढा. परत जिंदगीभर तुम्हाला नकाशा काढण्याची गरज लागणार नाही. सगळा ज्योग्राफी, हा फिजिकल ज्योग्राफी अर्थातच जवळपास 80-90% भाग तिथं कव्हर होतो. तर हा पश्चिम भाग आला, त्याचबरोबर हा पूर्व आला, उत्तर आणि दक्षिण. हा माझा पार्ट नाहीये, परंतु जमतं थोडंसं मला. आणि याच्यामध्ये पश्चिम जो आहे तर हा पश्चिम भारत म्हणजेच आपला
महाराष्ट्र. अर्थातच असं कोणी म्हटले, न्यायमूर्ती रानडे, चंदावरकर, दादाभाई नौरोजी आणि भांडारकर. तर पहिली गोष्ट महत्त्वाची आहे की बाळशास्त्री जांभेकर हे कोणाच्या कालावधीमध्ये होते हे आपल्याला पहिल्यांदा क्लिअर करून घ्यायचं आहे. तर कालावधी कोणाचा येतो यांचा, तर जगन्नाथ शंकर सेठ, नाना शंकर सेठ यांचा कालावधी येतो. ठीक आहे, जगन्नाथ शंकर सेठ यांच्याबरोबर अजून एक व्यक्ती होते, त्यांचं नाव आहे भाऊ महाजन. ठीक आहे, भाऊ महाजन. त्याच्याबरोबरच महात्मा ज्योतिबा फुले यांचा सुद्धा कालावधी हा समकालीन येतो. ठीक आहे, हे महत्त्वाचे 3 नावं आली. बरं, बाळशास्त्री जांभेकरांना फेलोशिप जे दिली होती की क्षत्रिय असतील आणि त्याचबरोबर जांभेकर दोघांना जगन्नाथ शंकर सेठ यांनी जेव्हा फेलोशिप दिलेली होती तर त्याच्या आधारावरती यांनी शिक्षण घेतलेलं होतं. मग भाऊ महाजन आले आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले. पण महात्मा ज्योतिबा फुले आणि यांचा जास्त संबंध येत नाही, परंतु बाळशास्त्री जांभेकरांना आपण वर्तमानपत्राच्या एका वेगळ्या अँगलने बघतो. ठीक आहे, मग वर्तमानपत्रांच्या अँगलने बघत असेल तर कोणती वर्तमानपत्र असू शकतात इथं, तर सर्वात महत्त्वाचं दुसरं वर्तमानपत्र आहे. मुंबई समाचार हे पहिले येतं. ठीक आहे, आणि दर्पण वर्तमानपत्र आहे. त्याचबरोबर हे बंद पडल्यानंतर दिग्दर्शन नावाचं दिग्दर्शन वर्तमानपत्र आहे. ह्या 2 वर्तमानपत्रांच्या निमित्ताने आपण बाळशास्त्री जांभेकर यांना विशेष ओळखतो. मग या दर्पण किंवा ह्या वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या विषयावरती लिखाण केलं जात होतं. हे लिखाण कोणतं असायचं, तर विधवा पुनर्विवाह आहे, त्याचबरोबर बालविवाह बंदी बद्दलचं आहे, त्याचबरोबर शिक्षण, ह्या अनेक विषयावरती या वर्तमानपत्रामध्ये लिखाण केलं जात होतं. ठीक आहे, वर्तमानपत्रांना मदत कोणाची असायची, तर भाऊ महाजन यांच्याही वर्तमानपत्रामध्ये आणि नंतर स्वतःच्या वर्तमानपत्रामध्ये या जांभेकरांनी लिखाण केलेलं होतं. मग समकालीन असणाऱ्या व्यक्ती त्यांच्याबद्दल स्टेटमेंट करणार आहेत का, ते बिलकुल नाही. मग इतर नंतरच्या कालावधीतील व्यक्ती कोण कोण आहेत, दादाभाई नौरोजी हे तेच समकालीनच होते, भांडारकर आहेत, न्यायमूर्ती रानडे आणि चंदावरकर, तर 1 चंदावरकर 2 आणि न्यायमूर्ती रानडे 3 आहेत. तर ह्या तिन्ही व्यक्तींनी, परंतु रानडे यांनी कधीच जांभेकर यांच्याबद्दल स्टेटमेंट केलेलं नाही. मराठी साहित्य संमेलनाचं यांच्याकडे जातं. त्याचबरोबर भारतीय बॉम्बे असोसिएशन नंतर आलेल्या महत्त्वाच्या राजकीय संघटना, मग बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन असेल किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल किंवा प्रार्थना समाज असेल किंवा अगोदरची परमहंस असेल पूर्वाश्रमीची, तर याच्यामध्ये मात्र चंदावरकर येतात. तर हे चंदावरकर थोडेसे ऍक्टिव्ह आहेत. दुसरे भांडारकर हे या जांभेकर यांच्याबद्दल स्टेटमेंट करणार नाहीत. मी इलिमिनेशन कसं करायचं असतं हे तुम्हाला सांगून देतोय. तर याचं जे योग्य उत्तर आहे, आता या व्यक्तीला म्हणजे दादाभाई नौरोजी यांना आपण राजकीय दृष्टिकोनातून पाहू शकतो आणि त्याचबरोबर अजून एक दृष्टिकोन त्यांच्याबद्दलचा आहे म्हणजेच अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण दादाभाई नौरोजी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ह्या महत्त्वाच्या 3 गोष्टींसाठी आपण दादाभाई नौरोजी यांना पाहू शकतो. तर याचं जे उत्तर योग्य येतं ते हे नारायण गणेश चंदावरकर अर्थात न्यायमूर्ती चंदावरकर यांना आद्य ऋषी असं म्हटलेलं आहे. हा झाला पहिला प्रश्न. बाळशास्त्री जांभेकर त्यांची वर्तमानपत्र, त्यांचं लिखाण कोणत्या आधारावरती असायचं, वर्तमानपत्रांना मदत कोणी केली, कोणाच्या वर्तमानपत्रामध्ये लिखाण केलं, त्याचबरोबर त्यांचे समकालीन कोण होते आणि कोणी त्यांच्याबद्दल अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं, आणि त्याचबरोबर जांभेकर असतील किंवा क्षत्रिय असतील तर यांना शिक्षणासाठी कोणी मदत केलेली होती. मग नेटिव्ह पासून पाठ्यशाळा, हैंद पाठ्यशाळापर्यंत हे नाना शंकर सेठ यांनी त्यांना मदत केलेली होती, फेलोशिप वगैरे दिलेली होती, आपल्याला दिसून येतं. तर हा पहिला प्रश्न झाला. या पहिल्या प्रश्नाच्या निमित्ताने ज्या व्यक्ती आलेल्या आहेत ऑप्शन्स मध्ये त्यांच्याबद्दल थोडंसं आपण बोलूया. हे डॉक्टर राघव भांडारकर जे आहेत तर हे कर्वे यांनी सुरू केलेला महिला विद्यापीठाचे पहिले कुलगुरू येतात. त्याचबरोबर भांडारकर प्राच्यविद्या एक मंडळ, संशोधन मंडळ, जिथं मी एमफिलच्या संशोधनासाठी बऱ्याच वेळा गेलो, तो खूप सुंदर आहे, आपटे रोडच्या वरती आहे थोडंसं. तर हे भांडारकर प्राच्यविद्या यांच्या जन्मदिवसा दिवशी मुलांनी सुरू केलेलं त्यांच्या विद्यार्थ्यांनी. त्याचबरोबर भांडारकर हे अनेक परिषदांचे अध्यक्ष राहिलेले होते. आता अध्यक्षामध्ये 1909 ला आयोजित असणारे आणि 1912 ला फर्ग्युसन कॉलेजमध्ये वीरा शिंदेनी पहिल्यांदा अस्पृश्यांची जी परिषद भरवली होती तर त्याचे अध्यक्ष भांडारकर राहिलेले होते. तर हे झाले भांडारकर. न्यायमूर्ती रानडे यांना 1887 मध्ये सामाजिक परिषद सुरू केली होती. मद्रासच्या अधिवेशनामध्ये सामाजिक परिषद सुरू केली आणि ही सामाजिक परिषद 1895 मध्ये पुण्याच्या काँग्रेसच्या अधिवेशनात घ्यायची नाही असं लोकमान्य टिळक आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकार्याने सांगितल्यानंतर ती सामाजिक परिषद मात्र बंद केलेली होती. आता यांनीच काय केलं होतं, 1877 मध्ये जेव्हा दिल्ली दरबार भरवला आणि राणीला सम्राज्ञी पदवी देण्याचं ठरवलेलं होतं तर त्यावेळी पुणे सार्वजनिक असोसिएशनच्या वतीने, पुणे सार्वजनिक सभेच्या वतीने
जेव्हा सार्वजनिक काका तिथं मानपत्र द्यायला गेले होते व्हाईसरॉयला, तर त्यावेळी मात्र यांनी काय केलं होतं, तर राजकीय हक्कांची मागणी केलेली होती. त्याचबरोबर न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथोत्तेजक मंडळाची स्थापना केली, त्यावरती आयोगाने लेटेस्ट मध्ये क्वेश्चन काढलेला आहे. न्यायमूर्ती रानडे यांच्यावरती विश्रामबाग वाडा या ठिकाणी बॉम्बस्फोट केला म्हणून त्यांची बदली पुण्याच्या बाहेर केल्याने नंतर निर्दोष सापडल्यानंतर पुण्यामध्ये त्यांना शिफ्ट करून दिलं होतं. त्याचबरोबर न्यायमूर्ती रानडे यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका ही न्यायालयीन बाबतीमध्ये घेतलेली होती. त्याचबरोबर वेल्बी कमिशन याच्या समोर साक्ष देता येत नाही म्हणून त्यांनी गोखले यांची शिफारस पुढे केलेली होती. तर पुणे सार्वजनिक सभा असेल, त्याचबरोबर अनेक राजकीय संघटनांमध्ये स्वतःचा विवाह करून घेतला पत्नी मेल्यानंतर, एक निधन पावल्यानंतर, परंतु घरातल्या विधवा बहिणीचा विवाह लावून घेतला नाही. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना काय सांगितलं की रावसाहेब म्हणायचे, यांना रावसाहेब सुधारकांचा ढोंग करू नका, अशा पद्धतीनं रानडे यांच्यावरती टीका केलेली होती. अजून एक महत्त्वाची गोष्ट, यांना माधव या नावाने सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे, तर हे न्यायमूर्ती रानडे आहेत. नारायण चंदावरकर आहेत, हे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन असेल, त्याचबरोबर काँग्रेस ही संघटना आहे, त्याचबरोबर प्रार्थना सभा आहे, त्याच्यानंतर याच्या अगोदरची परमहंस सभा आहे. तर या सगळ्या सभेबरोबर न्यायमूर्ती चंदावरकर जोडलेले होते. अशा दृष्टिकोनातून आपण पहिला प्रश्न इथं कव्हर केलेला आहे. आपण जातो दुसऱ्या प्रश्नाकडे. अंधार कोठडीची घटना कोणाच्या काळामध्ये घडलेली होती? अंधार कोठडीची घटना कोणत्या वर्षी, असा जर प्रश्न आला तर पहिल्यांदा वर्ष कोणतं आहे हे मात्र आपल्याला पटकन क्लिक झालं पाहिजे. लक्षात ठेवा, ऑटोमॅटिक जे वाचलेलं आहे आतापर्यंत याच्या फाईल ओपन करता आल्या पाहिजेत परीक्षेच्या कालावधीमध्ये. तर अंधार कोठडीची घटना जी आहे तर ही साधारणतः 1756 ची घटना आहे. ठीक आहे, 1756 ची घटना आहे. याचा परिणाम म्हणजे 1757चं प्लासीचं युद्ध आहे. ठीक आहे, आणि त्याचा परिणाम म्हणजेच काय आहे तर त्याच्यानंतरचं दुसरं 1764 हे प्लासी आणि हे बक्सरचं युद्ध. ह्या दोन युद्धामुळे काय गंमत झाली होती तर ब्रिटिशांना आपलं प्रवेशद्वार भारतातील ओपन झालं होतं, ते पण महसुली आणि त्याचबरोबर प्रशासकीय या दोन्ही दृष्टिकोनातून. परंतु 1756 मध्ये भारतामध्ये कोण होतं का ब्रिटिशांचं असं राज्य, गव्हर्नर जनरल, व्हाईसरॉय वगैरे तर कोणीही नव्हतं. परंतु आपल्याला इथं शोधायचं आहे की इथं जे गव्हर्नर जनरलची नावं दिलेली आहेत तर ही नावं 1757 नंतर येतात. म्हणजेच जेव्हा 1757 मध्ये प्लासीचं युद्ध झालेलं होतं, प्लासी कोणामध्ये झालं होतं तर दोन व्यक्तीमध्ये, एक आहेत सिराज उद्दौला आणि दुसरे कोण येतात तर रॉबर्ट क्लाइव्ह येतात. ठीक आहे, रॉबर्ट क्लाइव्ह. आणि हे अंधार कोठडीची घटना घडल्यानंतर मात्र रॉबर्ट क्लाइव्ह हा मद्रासमधून सैन्य घेऊन बंगालमध्ये गेला आणि सिराज उद्दौला बंगालच्या नवाबाच्या विरोधामध्ये युद्ध केलेलं होतं. इथूनच ईस्ट इंडिया कंपनीची सुरुवात आहे. ईस्ट इंडिया कंपनीची बंगालमध्ये झालेली खऱ्या अर्थाने ही सुरुवात आहे. म्हणजेच अर्थातच ही एंट्री या दोन युद्धांच्या माध्यमातून ठरलेली होती. परंतु त्या दरम्यान या बंगालचा किंवा त्या बंगालमध्ये असणाऱ्या वखारींचा प्रमुख इंग्रजमधून कोण असायचा तर इथं वॉरन हेस्टिंग्ज आला. मी कालावधी लिहितो म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन सापडून जाईल. तर वॉरन हेस्टिंग हे 1772 पासून 1785 पर्यंत हे बंगालचे गव्हर्नर होते. लक्षात ठेवा, हे बंगालचे फक्त गव्हर्नर होते आणि 1773च्या कायद्यानुसार 1774 पासून हे बंगालचे गव्हर्नर जनरल बनले होते ते 1785 पर्यंत. आणि 1784 ला जेव्हा पिट्स इंडिया ऍक्ट पास झाला, पिट्स इंडिया ऍक्ट पास झाला तर त्यावेळी त्याला असं वाटलं की सत्ता हस्तांतर करणं चुकीचं आहे, कारण माझी नेमणूक जी आहे तर ही कंपनीने केलेली आहे आणि ब्रिटिश सरकारकडे आता सत्ता हस्तांतर करू नये म्हणून त्याने 85 ला आपला राजीनामा दिला आणि जॉन मॅकफर्सन नावाचे व्यक्ती 85 ते 86 बंगालचे गव्हर्नर जनरल बनले होते. एका वर्षामध्ये त्यांचा कालावधी संपला आणि दुसऱ्यांदा आले होते लॉर्ड कॉर्नवॉलिस. ठीक आहे, तर हे झाले वॉरन हेस्टिंग्ज. रॉबर्ट क्लाइव्ह कुठे होते तर 1757 मध्ये पहिल्यांदा, म्हणजे यांच्यावरती प्रश्न विचारला जातो की पहिल्यांदा बंगालचे गव्हर्नर कोण बनले होते तर हे फर्स्ट बंगालचे गव्हर्नर आहेत पहिले, म्हणून हे IMP आहेत. बऱ्याच वेळा क्वेश्चन्स विचारलेला आहे. तर 1757 पासून 60 पर्यंत होते आणि हे पहिली स्टेज झाली यांची. ठीक आहे, त्याच्यानंतर 1765 पासून 1767 पर्यंत परत हे दुसऱ्या स्टेजमध्ये परत एकदा रॉबर्ट क्लाइव्ह यांना बंगालचा गव्हर्नर बनवलेलं होतं. आता याच रॉबर्ट क्लाइव्हच्या कालावधीमध्ये झालेल्या महत्त्वाच्या घटना जर कोणत्या असतील तर 1760 मध्ये संपला यांचा कालावधी आणि 1760 मध्ये हंगामी कोणाला बनवलेलं होतं तर 1760 ला हंगामी गव्हर्नर बंगालचा बनवला होता
हंगामी बंगालचा गव्हर्नर हे हॉलवेल यांना बनवलं होतं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, हॉलवेलला परत एकदा अपॉइंट केलं होतं. मग अगोदर कधी होता, तर अगोदर हा हॉलवेल हा बंगालच्या वखारीचा प्रमुख होता. लक्षात ठेवा, बंगालच्या वखारीचा प्रमुख होता अर्थातच हा हॉलवेल. आणि याच्याच कालावधीमध्ये 1756ला ही अंधार कोठडीची घटना, त्याला आपण ब्लॅक होल ट्रेजेडी, त्यालाच आपण अंधार कोठडीची घटना या नावाने ओळखतो किंवा ब्लॅक होल एपिसोड असंही म्हटलं जातं. लॉर्ड कॉर्नवॉलिसचा कालावधी आहे 1786 पासून 1793 आणि 93 नंतर मग पुढे आले होते सर जॉन शोर. कॉर्नवॉलिसने त्याची नेमणूक केली होती. जमीन महसुलाची पद्धत कोणती असावी त्यानं सांगितलं, कायम धारा नको म्हणजे दशवार्षिक बंदोबस्त नको. तरी पण यानं 1793च्या मार्च मध्ये लावलेली होती कॉर्नवॉलिसने कायम धारा पद्धत. त्याला जमीनदारी, त्यालाच कोणत्या पद्धती, जमीनदारी पद्धत, त्यालाच कायम धारा पद्धत, त्याला दशवार्षिक बंदोबस्ताची पद्धती या वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. याला जनक म्हटलं जातं. कशाचा, तर प्रशासकीय सेवेचा जनक म्हटलं जातं. प्रशासकीय सेवेचा जनक म्हटलं जातं. अनेक वेळा क्वेश्चन्स यावरती आलेला आहे. लॉर्ड कॉर्नवॉलिस नंतर परत एकदा 1800 नंतर सुद्धा एकदा आलेला होता, परंतु 3 महिन्यामध्ये त्याचं भारतातच निधन झालं एका वेगळ्या रोगाने, आजाराने. आणि म्हणून अशा पद्धतीने हे झालं. मग आता अंधार कोठडीची घटनेचं उदाहरण मी सांगितलं होतं की हॉलवेल जो आहे तर हा त्यावेळचा त्या प्रांताचा किंवा त्या बंगालमध्ये असणारा अति महत्त्वाचा व्यक्ती होता. आणि त्याच्याच कालावधीमध्ये ही अंधार कोठडीची घटना घडून आलेली होती. आणि अंधार कोठडीच्या घटनेमुळेच रॉबर्ट क्लाइव्ह रागाला आला आणि त्यानं मात्र काय केलं होतं, तर या मद्रासमध्ये असणारी फौज पूर्णच्या पूर्ण या बंगाल प्रांतामध्ये घेऊन आला आणि तिथं 2 युद्ध झालं. त्याचं पहिलं युद्ध आहे 1757 प्लासी आणि 1764चं बक्सारची लढाई आहे. तर अशा पद्धतीनं हे महत्त्वाची युद्ध झाली होती. पहिला आपण दुसरा प्रश्न घेतलेला आहे. त्यानंतर तिसऱ्या प्रश्नाकडे आपण वळतोय, परंतु त्याच्या अगोदर तुम्ही अनेक समस्यांना फेस करत आहात. समस्या कोणत्या आहेत, तर एक मी समस्या पहिल्यांदा सांगतो की खूप वाचन झालेलं आहे. ठीक आहे, खूप वाचन झालेलं आहे परंतु आठवत नाही, त्याच्यानंतर खूप राहिलेलं आहे, अजून राहिलेले आहे. हे जस्ट कॉमन आजार आहेत आपले, हे कॉमन व्हायरल इन्फेक्शन्स आहेत. हे व्हायरल इन्फेक्शन्स आहेत. खूप राहिलेले आहे असं फील होतं. त्याच्यानंतर आपण काय करतो, तर कंपॅरिझन करतो. आणि हे कंपॅरिझन नका करू, अजिबात करू नका. कारण का, तर प्रत्येकाची बुद्धिमत्ता आणि प्रत्येकाची मेंटॅलिटी ही वेगळ्या पद्धतीनं चालत असते. त्याच्यामुळे याचं हे झालंय, त्याचं ते झालंय, असं अजिबात कोणत्याही पद्धतीचं कंपॅरिझन करू नका. स्वतःचा स्टडी हा स्वतःच्याच ताकदीनं आणि स्वतःच्याच बळावरती तेवढाच भारी करा, जेणेकरून तुमचा तिथं आउटपुट तुम्हाला मिळाला पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट आता अजून एक आहे की पुणे सिटीमध्ये राहणारे, सदाशिव पेठेमध्ये अभ्यास करणारी मुलं ही साधारणतः 12 ते 15 तास अभ्यास करतात. आणि गावाकडे एखादी गृहिणी असते किंवा गावाकडे एखादा शेतावर काम करणारा मुलगा असतो किंवा सिटीमध्ये मजुरी करून काम करणारा एक मुलगा असतो. तर त्याला असं वाटतं की माझे 5, 6, 7 तास जे आहे तर हे सफिशियंट होतील का. मग आपल्याला खात राहतं की 12 तास कुठे आणि 6-7 तास कुठे. तर हे जे तुलना आहे तर ही तुलना करू नका. कारण का, तर आपण क्वालिटीनं आणि आपण काय करतो तर सगळं मॅनेज करून तेवढाच अभ्यास होतो जेवढा इथं 12 ते 15 तास करतात. सो अशा पद्धतीची कोणतीही तुलना करू नका. दुसरी गोष्ट, खूप साऱ्या समस्यांमधून आपण सफर करत असतो, खूप साऱ्या अडचणीमधून जात असतो. पण अडचणींशिवाय म्हणजे कसं असतं की एक खूप सुंदर जस्ट एक माझं PhDला सिलेक्शन झालं आता आणि त्याच्या अगोदर मला असं वाटत होतं की हा संघर्ष कुठपर्यंत चालेल आणि हा संघर्ष. पण नंतर एक आठवलं की जेव्हा कधी असं वाटतं की हा संघर्ष जिथं थांबतो ना, तर त्यावेळी सक्सेस सुद्धा आपल्याकडे पळत येतं किंवा ते यावंच लागतं त्याला. तर असं असतं की संघर्ष एकदा थांबला की मात्र आपला सक्सेसचा रेशो मात्र वाढत जातो. कधी लक्षात ठेवा, आपल्याकडे एक सर्वात महत्त्वाची गोष्ट असायला पाहिजे आणि ते म्हणजे संयम. आणि ही जर गोष्ट असेल ना तर खूप काही आपण अचीव करू शकतो आणि प्रत्येकाकडे असायलाच पाहिजे. तुम्ही जर अर्ध्यातून सोडलं हे किंवा तुम्हाला जर इच्छा नसेल तर दुसरा कोणीतरी करतो. म्हणजेच अर्थातच एकाला कोणीतरी विचारलं होतं, म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईनला विचारलं होतं महर्षी कर्वे यांनी, की तुम्ही E=mc स्क्वेअरचा शोध लावला तर तुम्ही जगामध्ये खूप फेमस झालात वगैरे वगैरे खूप सारं बोलले होते. तर त्यावरती अल्बर्ट आइन्स्टाईनचं एकच वाक्य होतं की मी जरी नसता लावला तर नंतर किंवा अगोदर कोणीतरी लावलाच असता, म्हणजे माझ्यानंतर कोणीतरी लावलाच असता. साधारण उदाहरण सांगायचं आहे की तुम्ही जर अर्ध्यात सोडलं तर दुसरा कोणीतरी अभ्यास करतो आणि तो पास होऊन जातो. सो अर्ध्यात सोडायचं नाही, कारण चॉईस तुमची आहे आणि तुमची चॉईस ही कधीच खराब नाही हे मला असं वाटतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या खूप साऱ्या समस्या तुम्ही फेस करत आहात. गावाकडे राहतोय, अभ्यास कमी होतोय वगैरे वगैरे असं काहीच गृहीत धरू नका. तुम्ही तेवढ्याच ताकदीने अभ्यास करताय कारण तुमच्याकडे ती जिद्द आहे. ठीक आहे. 3 नंबरचा प्रश्न आहे, जहालवादाचं सांगितलेले आहे आणि याच्या विरोधात कोणता वाद आहे तर मवाळवाद आहे. त्यावर पण बोलू. तर जहालवादाचे प्रतिनिधित्व करणारे छुपे राजद्रोही असे ब्रिटिश
खालीलपैकी कोणाला म्हणत होते? ऑप्शन्स आहेत दादाबाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता आणि लाला लजपत राय. मग आपल्याला जहालवाद आणि मवाळवाद याच्यामध्ये इथं जे ऑप्शन्स दिले ते डिवाइड करायचे आहेत. तर दादाबाई नौरोजी यांना आपण कशामध्ये जातो? तर मवाळवादामध्ये घालतो. हे मवाळवादी येतात. फिरोजशाह मेहता मवाळवादी आणि एकच व्यक्ती येतात जहालवादी. अर्थातच एक ऑप्शन जो आहे तो आपला कट झाला. एकच ऑप्शन आपला कट झाला. अर्थात राहिले 3 व्यक्ती. दादाबाई नौरोजी ब्रिटिश सरकारने यांच्याबद्दल कधीच काही बोललेलं नाही, त्याच्यामुळे नंबर 1 चा ऑप्शन कट झाला. फिरोजशाह मेहता यांच्याबद्दल, फिरोजशाह मेहता हे लॉर्ड कर्झन यांच्याबरोबर शिकणारे ब्रिटनमधील अर्थात ब्रिटनच्या विद्यापीठात लॉर्ड कर्झन आणि हे क्लासमेट होते. त्याच्यामुळं इथं यांच्यावरती एक प्रश्न आला की मुंबईचे अनभिषिक्त राजा कोण? ठीक आहे, 1905 पर्यंत कालावधी दिला होता. तुम्ही पण जगन्नाथ शंकर शेटला तरी पण तुम्ही टिक मार्क करून आला. सिली मिस्टेक्स होतात, ह्या तुम्हाला टाळायच्या आहेत. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट की लॉर्ड कर्झन बरोबर, परंतु यांनी जहाल असं काहीच केलेलं नव्हतं. हे फक्त कशाबरोबर होते? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बरोबर सहभागी होते किंवा त्यांच्या बरोबर राहून मवाळवादी काम करायचे. जास्त चर्चेत आलेले व्यक्ती नव्हते. मग राहिले कोण? तर गोपाळकृष्ण गोखले. आणि गोपाळकृष्ण गोखले यांना राहिले तर अर्थातच एकच ऑप्शन राहिला आणि तो योग्य उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. आणि गोपाळकृष्ण गोखले यांची 1902 नंतर जेव्हा केंद्रीय विधिमंडळामध्ये निवड झाली तर तेव्हापासून त्यांना नामदार असं म्हटलं गेलं. ठीक आहे, त्यांचं साधारणतः 12 वर्षामध्ये 10 भाषणं एवढी प्रचंड गाजली होती की ज्या शहरामध्ये किंवा त्या शहरामध्ये भाषण जर होत असेल तर त्या शहराचे प्रशासकीय व्यवस्थेतील प्रमुख आणि त्याचबरोबर सगळे म्हणजे अर्थात पोलिसांपासून कलेक्टर पर्यंत सगळे महत्त्वाचे व्यक्ती भाषण ऐकण्यासाठी विधानसभेमध्ये त्यांचं जात होते. अर्थातच यांच्या तोंडून निघणारे शब्द म्हणजे बंदुकीची गोळी असं ब्रिटिश अधिकाऱ्यांनी म्हटलेलं होतं. एखाद्या पंतप्रधानांपेक्षा सर श्रेष्ठ कोण असेल तर गोपाळकृष्ण गोखले यांचं महत्त्वाचे भाषण असतील. तर गोखले यांना वेल्बी कमिशन समोर साक्ष देण्याची वेळ आलेली होती. त्याचबरोबर रॉयल कमिशन समोर साक्ष देण्याची वेळ आलेली होती कारण त्यांना पाठवलेलं होतं. त्याचबरोबर हे पुणे सार्वजनिक सभा याचे बरेच दिवस 1895 नंतर हे सचिव म्हणून काम करण्यात आलेलं होतं. यांच्याकडूनच काम करण्यात आलं होतं. यांना गुरु म्हणून कोणी मानलेलं होतं? तर सरोजिनी नायडू पहिल्या व्यक्ती. ठीक आहे, सरोजिनी नायडू, त्याचबरोबर मोहम्मद अली जिना, त्याच्यानंतर महात्मा गांधीजी. आणि गांधीजींच्या गोखले यांच्या सांगण्यावरून महात्मा गांधीजींनी 1915 पासून साधारणतः 1 वर्ष फिरायला सांगितलं. त्यांनी 2 वर्ष फिरत राहिले होते आणि याच्यावरती आयोगाचा क्वेश्चन्स येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर इथं 1911 मध्ये जो शिक्षण, प्राथमिक शिक्षण मोफत सक्तीचं सांगितलं होतं तर यावरती एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेला प्रश्न आलेला आहे. त्याचबरोबर 1909 चा मोर्ले मिंटो रिफॉर्म ऍक्ट हा बांधण्यासाठी मसुदा समितीची शिफारस केली होती आणि मसुदा समिती मध्ये कोण होतं? तर गोपाळकृष्ण गोखले. 2 वेळा लंडनला जाण्याचा योग आलेला होता. तर 1915 मध्ये जेव्हा यांचं निधन झालं तर त्यावेळी मात्र इथं मवाळवाद अर्थातच संपलेला होता कारण फिरोजशाह मेहता यांचंही निधन 1915 ला झालं आणि यांचं निधन झाल्यानंतर मात्र लोकमान्य टिळक 14 सुटलेले होते आणि मग जहालवाद परत एकदा सुरू झाला. अर्थात गांधीवाद 17 पासून सुरू झाला परंतु टिळकांच्या नंतर ऍक्टिव्हपणे सुरू झालेला गांधीवाद होता. दादाबाई नौरोजी यांनी 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली होती. तर त्याच्या शाखा 1869 मध्ये साधारणतः बॉम्बे, बंगाल आणि मद्रास या प्रांतामध्ये सुरू झाल्या आणि बॉम्बे मध्ये जी शाखा सुरू झाली होती तर त्याचे भाऊ दाजी लाड हे महत्त्वाचे व्यक्ती अध्यक्ष राहिलेले होते या शाखेचे. यावरती आयोगाचा प्रश्न येऊन गेलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर दादाबाई नौरोजी हे ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये निवडून येणारे पहिले भारतीय व्यक्ती आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर ईस्ट इंडिया असोसिएशन ब्रिटनचे जे व्यक्ती आहेत अर्थात रिटायर्ड पर्सन्स तर त्यांच्याद्वारे सुरू केलेली ही महत्त्वाची संघटना होती. मग त्याचबरोबर यांनी वर्तमानपत्र सुरू केलं होतं, त्याचं नाव आहे रास्त गोफ्तार. तर या महत्त्वाच्या काही वर्तमानपत्र ह्या राजकीय संघटना आणि त्याचबरोबर भारतीय अर्थशास्त्राचे काही सिद्धांत मांडण्यामध्ये दादाबाई नौरोजी यांचा महत्त्वाचा रोल होता. फिरोजशाह मेहता ह्या सगळ्या लोकांनी 1852 मध्ये याच्या अगोदर नाना शंकर शेट यांनी सुरू केलेली बॉम्बे असोसिएशन संस्था त्याचं रूपांतर नंतर 1885 मध्ये यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन अशामध्ये त्यांनी करून दिलेलं होतं. ठीक आहे, आणि या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचं रूपांतर नंतर 1885च्या इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये करून दिलेलं होतं. अशा पद्धतीने हे सगळे ऑप्शन्स आले. त्याचबरोबर फिरोजशाह मेहता एक मवाळवादी व्यक्ती होते आणि त्याचबरोबर भारतीय राजकारणामध्ये मवाळवाद या सब्जेक्ट या गटावरती आपला जबरदस्त पगडा ठेवणारे गोपाळकृष्ण गोखले यांच्या सोबत असणारे महत्त्वाचे व्यक्ती होते. तर अशा पद्धतीने आपण 3 प्रश्न बघितलेले आहेत.
मी थोडंसं एक वेगळी सूचना तुम्हाला देतोय की साधारणतः 10 पेक्षा जास्त व्हिडिओ, मग ते 12 असू शकतात किंवा 15 असू शकतात, साधारणतः इथपर्यंत असू शकतील. तर वन डे रिव्हिजन बॅच मी आता लॉन्च केलेली आहे. त्याच्यामध्ये आता रेकॉर्डिंग करून तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ येतील. 250 रुपये फी आहे आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 2 वेळा पाहता येतो. ठीक आहे, आणि याची व्हॅलिडिटी साधारणतः 2 महिने दिलेले आहे. म्हणजे तुम्ही जर आता घेताय तर हे 30 एप्रिल आणि 4 जून ह्या दोन्ही परीक्षेपर्यंत तुम्हाला कामाला येणार आहे. ठीक आहे, आणि म्हणूनच हे ऑनलाईन बॅच आहे. ॲप्लिकेशन आहे हिस्ट्री बाय सचिन गोळीक. या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला ही बॅच मिळून जाईल. जर तुम्हाला काय समजत नसेल किंवा अडचण आली तर या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता. ठीक आहे, तर हे वन डे रिव्हिजन बॅच आहे. गट ब आणि गट क साठी लॉन्च केलेले आहे. तुम्ही सगळेजण घ्या आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रांना पण सांगा. 250 रुपये तुम्हाला 15 पैकी 15 प्रश्नांची तयारी करता येऊ शकते का? तर यस, करता येऊ शकते. यातून तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. जेव्हा पहिल्या जुन्या विद्यार्थ्यांनी घेतलेले आहे तर त्यांना विचारा एकदा की रिस्पॉन्स कसा आहे आणि डाटा कसा आहे. तर अफलातून डाटा देण्याचा प्रयत्न करतोय. अजून एक सूचना आहे, जर 2024 साठी करत असाल किंवा तुम्हाला अजूनही मोठी बॅच पाहिजे असेल तर गट ब आणि गट क ची ऑनलाईन बॅच आहे मोठी 2023 गट ब साठी. तर याच्यामध्ये 50% डिस्काउंट मध्ये तुम्हाला मिळते. 3 वेळा व्हिडिओ पाहता येतो. 6 महिने व्हॅलिडिटी आहे. ठीक आहे, याच्यावरती तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये मिळून जाईल. आणि फक्त समाज सुधारक जर करायचे असेल तर हे समाज सुधारक खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केलेले आहेत. ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला ही सुद्धा बॅच मिळून जाते. ऍप्लिकेशन जे आहे तर हे अशा पद्धतीने तुम्हाला दिसून येईल. कोर्स आहे, त्याच्यामध्ये पेड कोर्स आहे. डेमो व्हिडिओज दिसतील तुम्हाला. फ्री मध्ये पीडीएफ टाकलेले आहेत मी तिथं. डेली क्वेश्चन्स आणि टेस्ट सिरीज आहे. त्यामध्ये टेस्ट सिरीज तुम्हाला 14 पेपर मिळतात 199 रुपये मध्ये साधारणतः. क्वेश्चन पेपर मात्र तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये सोडवता येतील. आणि आजच्या दिवशी इतिहासात हे ऍप्लिकेशनचा लुक तुम्ही बघा आणि डाउनलोड करून घ्या. हिस्ट्री बाय सचिन गोळीक. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया आपण 4 नंबरच्या प्रश्नाकडे. भीमा कोरेगाव विजय स्तंभाचे प्रवर्तक खालीलपैकी कोण आहेत? प्रवर्तक म्हणजेच काय की 1818 ची लढाई जरी असली तरी सुद्धा 1818च्या लढाईला इथं खालीलपैकी कोणत्या व्यक्तीनं तो विजयस्तंभ नंतर या समाजासमोर प्रेझेंट केला होता? म्हणजेच प्रवर्तक कोण आहेत हे ओळखायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली होती 1927 ला. ठीक आहे, 1 जानेवारी 1927 ला विजयस्तंभ. दादासाहेब गायकवाड मार्च 1930, लक्षात ठेवा मार्च 1930 नाशिकवाले काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये, काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये सर्वात महत्वाची भूमिका कोणी जर बजावली असेल तर ती आहे दादासाहेब गायकवाड. ठीक आहे, आणि त्याचबरोबर अजून एक आहे की अमरावती, ठीक आहे, अंबाबाई मंदिर किंवा अंबिका. ठीक आहे, अंबाबाई मंदिर प्राचीन मंदिर आहे आणि ह्या प्राचीन मंदिराच्या सत्याग्रहामध्ये ह्या महत्त्वाच्या व्यक्तीने भूमिका पार पाडलेली होती. यांना प्रति आंबेडकर असंही म्हटलं जातं, प्रति आंबेडकर म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे गोपाळबाबा वलंकर विटाळ विध्वंसन. विटाळ विध्वंसक म्हटलं की ते दुसऱ्या आंबेडकर चळवळीतील व्यक्तींना जातं. तर यांनीच काय केलं होतं? अनार्य दोष परिहार्य. त्याचबरोबर यांनी वेगवेगळे मासिक, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले गुरु कोणाला मानत असेल तर वडीलधारी व्यक्ती कोणाला मानत असतील तर ते गोपाळबाबा वलंकर. मी आपल्या टेलिग्रामवरती बऱ्याच वेळा टाकलेलं होतं गोपाळबाबा वलंकर यांच्याबद्दल आणि सांगितलं होतं की परीक्षेला येणारा घटक आहे तुम्ही करून जा. एमपीएससीला नाही आलं परंतु यूपीएससीला सलग 4 वेळा क्वेश्चन्स यांच्यावरती आलेला आहे गोपाळबाबा वलंकर. हे मला माहित नव्हतं, नंतर माझ्या लक्षात आलं की यूपीएससीला आलेलं आहे. आणि मग एका स्टुडंटने मला स्क्रीनशॉट पाठवली की सर तुम्ही जी माहिती टाकली ना टेलिग्रामवरती तर ते इतिहासाची विकिपीडिया बनवले मी माझ्या इथे टेलिग्राम चॅनलला. त्याच्यावरती तुम्ही काही जरी शोधलं तर तुम्हाला मिळून जातं. अगदी पुस्तक नाही कोणतं वाचलं त्यावरची सगळी इन्फॉर्मेशन स्टार्ट टू एंड जरी वाचली तर सगळा इतिहास तिथं कव्हर होऊन जातो. तर गोपाळबाबा वलंकर 4 क्वेश्चन यूपीएससीला आलेले आहेत या ठिकाणी. ठीक आहे, तर गोपाळबाबा वलंकर यांच्याबद्दल सांगायचं तर 1886 ला हे हवालदार म्हणून रिटायर झालेले होते कोकणामध्ये. ठीक आहे, कोकणामध्ये आले. त्याच्यानंतर यांनी महार अर्थात अस्पृश्यांची भरतीची बंद केलेली होती, महार कम्युनिटी किंवा अस्पृश्यांची दलितांची. तर ही भरती परत चालू व्हावी याच्यासाठी गव्हर्नर जनरल लष्कर प्रमुखांना अर्ज विनंत्या सुरू केलेल्या होत्या. त्याचबरोबर यांनी वर्तमानपत्र सुरू केलं, त्याचबरोबर यांनी संस्था सुरू केल्या. म्हणजेच दलित समुदायातून व्यक्ती जे दलित समुदायाच्या उद्धारासाठी काम करतात तर पहिले व्यक्ती गोपाळबाबा वलंकर आहेत. आणि म्हणूनच माझे जर या चळवळीतील फादर कोण असतील तर ते गोपाळबाबा वलंकर आहेत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेकदा म्हटलेले आहेत. महत्वाचे चौथे व्यक्ती येतात शिवराम कांबळे. ठीक आहे, 1900 पासून
1920 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापूर्वी आणि वीरा शिंदे यांच्या बरोबरच्या कालावधीमध्ये जर अस्पृश्य निवारणाचं काम जर कोणी केलं असेल तर ते शिवराम जानबा कांबळे यांनी केलेलं होतं. बरं, आंबेडकर हे दलित चळवळीतील खूप महत्त्वाचे व्यक्ती येतात, खूप महत्त्वाचे पर्सन येतात, पण त्यांच्यापूर्वी पण खूप लोकांनी काम केलेलं होतं. मग त्याच्यामध्ये कोण कोण येतात? गोपाळबाबा वलंगकर, वीरा शिंदे येतात, त्याचबरोबर शिवराम जानबा कांबळे येतात, किसन फागुजी बनसोडे येतात. तर या महत्त्वाच्या व्यक्ती गवई असतील, त्याचबरोबर ह्या सगळ्या व्यक्तींनी आंबेडकर पूर्व चळवळीमध्ये काम केलेलं होतं. आणि म्हणून इथं आपल्याला प्रवर्तक शोधायचा आहे. तर इथं प्रवर्तक येतात कोण? तर शिवराम कांबळे. ठीक आहे, 1900 पासून 1920 पर्यंत त्यांनी आपलं जे दलित उद्धाराचं काम आहे तर त्याच्यामध्ये 1 जानेवारी, लक्षात ठेवा, 1 जानेवारी 1818 या तारखेला जी लढाई झालेली होती, ही लढाई कोणामध्ये झाली होती? ऍक्च्युली बाजीराव पेशवा दुसरा, पेशवे हे बाजीराव दुसरे होते आणि त्यांच्या विरोधात ब्रिटिशांची फौज होती. परंतु इथली गंमत अशी आहे की जेव्हा आत्मसन्मानाची लढाई येते ना, तर त्यावेळी माणूस खूप ताकदीने लढत असतो. कसा? तर सांगतो की त्यावेळची परिस्थिती होती, जब्बार पटेल यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूव्हीमध्ये अस्पृश्यांची अवस्था तिथं दाखवलेली आहे, म्हणजे चित्रित केलेली आहे. तर गळ्यामध्ये मडकं, पाठीला खराटा, कमरेला खराटा, त्याचबरोबर हातामध्ये काठी, भर दुपारी 12 वाजता निघायचं. ज्या पाण्यामध्ये जनावरं पाणी पितात, आंघोळ राहतात किंवा लोळतात, ते पाणी सुद्धा अस्पृश्यांसाठी पिण्याला घेऊ दिलं जात नव्हतं. या अवस्थेमध्ये तो समाज जगत होता. आणि जेव्हा लढाईचा योग आला होता तर त्यावेळी ब्रिटिश सरकारकडून अर्थात विरोधात लढत असताना ह्या अस्पृश्य समुदायाने, अर्थातच फक्त तिथे एकच कम्युनिटी नव्हती तर वेगवेगळ्या कम्युनिटीतील जाती समुदायातील लोक एकत्र आले होते. आणि प्रतिनिधित्व जेव्हा भेटायला आले यांना, पेशव्या दुसऱ्यांना, तर त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला ही लढाई जिंकून देतो, एनी हाऊ, तुम्ही तुमच्या राज्यामध्ये आमचं स्थान काय असेल. म्हणजेच काय? तर तुम्ही सांगा घरच्यांना की मी जर नाही पास झालो तर माझं स्थान काय असू शकतं. तुमचं स्थान हे शून्याच्या बरोबर असू शकतं, हे न सांगता ते तुम्हाला ऐकवतील किंवा दाखवतील चेहऱ्यावरून. अर्थातच या अस्पृश्य बांधवांनी विचारलं की आमचं स्थान काय असेल, तर त्यावरती बाजीराव दुसऱ्या ॲटिट्यूडमध्ये म्हटला की जे आता अवस्था त्याच्यापेक्षा खराब असू शकते. मग खराब अवस्था काय होती? तर जेव्हा अस्पृश्य व्यक्तीने एखादा गुन्हा केला जायचा तर त्यावेळी गवळी नावाचे एक लेखक आहेत, माझ्या मार्गदर्शकाचे गाईड आहेत ते, तर औरंगाबादचे, त्यांच्याकडे पुस्तक आहेत खूप सारे आणि त्या पुस्तकातला रेफरन्स आहे हा. तर जेव्हा सोयी त्यांना शिक्षा कशी असायची, तर एखाद्या अस्पृश्य व्यक्तीने जर चूक केली असेल तर त्याचं डोकं कापलं जायचं आणि गुलटेकडी जो एरिया आहे मार्केट यार्डचा, तर गुलटेकडीला पोलो खेळला जायचा बाजीराव दुसरा यांच्याकडून. म्हणजे याच्यापेक्षा वाईट अवस्था काय असू शकते. आणि म्हणून हे जे लोक होते, अर्थातच हे आत्मसन्मानासाठी म्हटले की आम्ही तुम्हाला गंमत दाखवतो त्या युद्धामध्ये. हे गेले ब्रिटिशांकडे, 800+ झाले, 800+300 असं काहीतरी झालेलं होतं. आणि यामध्ये साधारणतः पेशव्यांची जवळपास 20, 25, 27, 28, 30 हजाराच्या फौजेला हरवलं होतं. आणि मग तिथं लिहिलं होतं, आंबेडकर जेव्हा 1 जानेवारी 1927 ला गेलं तर त्यावेळी आंबेडकरांनी म्हटलं होतं की हे केवळ लढाई नाही तर ही आत्मसन्मानाचं युद्ध होतं, जे आपल्या इज्जतीसाठी ह्या शूरवीरांनी लढलेलं होतं. आणि महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहावेळी त्यांनी सांगितलं होतं की आपण शेळी किंवा भेड बकरी यांची अवलाद नाही, तर आपण वीर शूरांची अवलाद आहेत. आणि याचं उदाहरण बघायचं असेल तर भीमा कोरेगावला जाऊन बघा. अर्थात सांगायचा उद्देश काय होता, तर हे सगळा इतिहास आहे. आंबेडकर 27 ला गेले होते, त्याच्यामुळे हे जे आहेत ते 1900 पासून 1920 पर्यंत ते तिथे होते. 1930 मध्ये दादासाहेब गायकवाड होते. गोपाळबाबा वलंगकर हे साधारणतः 1910च्या अगोदर सगळा कालावधी, म्हणजे 1990 पासून 86 पासून ते ऍक्टिव्ह झालेले होते. अर्थातच या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर शिवराम जानबा कांबळे हे त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळतोय. सावित्रीबाई फुले यांचं चरित्र लेखिका, म्हणजे पहिल्या मराठी लेखिका म्हणायचं आहे आपल्याला, तर चरित्र लेखिका म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो? सावित्रीबाई फुले यांचा जन्म भलेही 1840च्या दरम्यानचा जरी असला, ठीक आहे, 1840 पासून 1897 पर्यंत त्यांचा मृत्यू आहे, मार्च 1897 पर्यंत. तर या कालावधीपर्यंत पासून 1939 पर्यंत त्यांचं आत्मचरित्र हे कोणीही लिहिलेलं नव्हतं. ठीक आहे. आणि 1939 मध्ये त्यांचं आत्मचरित्र एका मराठी व्यक्तीने लिहिलं, मराठी स्त्रीने लिहिलं होतं. त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत पद्मावती हरोलीकर, दुसरा E.C. जोन्स, ओके, E.C. जोन्स आहे, पद्मावती हरोलीकर पहिला ऑप्शन आहे, दुसरा E.C. जोन्स आहे, तिसरा फातिमा शेख आहे आणि चौथा आहे शांताबाई बनकर. याच्यामध्ये मी ऑप्शन सांगतो तुम्हाला. पद्मावती हरोलीकर जे आहेत तर ह्या महाराष्ट्रातील
पहिल्या सत्याग्रही आहेत, महाराष्ट्रातील पहिल्या सत्याग्रही आहेत. आणि एका लेखिकेने जेव्हा त्यांची भेट घेतलेली होती त्या ठिकाणी जाऊन, तर तेव्हा त्याने सांगितलं की मला काहीही सांगायचं नाही तुला, तो इथून निघून जा. आणि त्याच्यानंतर त्यांना बोलतं केलं, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की महात्मा गांधीजी तर यांच्याबरोबर चळवळीमध्ये काम करणाऱ्या या महत्त्वाच्या व्यक्ती होत्या, ज्या पुण्यामध्ये राहत होत्या आणि त्यांचं बऱ्याच वर्षानंतर निधन झालं होतं, म्हणजे 60-70च्या दशकामध्ये. तर पद्मावती हरोळीकर येतात. त्यानंतर ईसी जोन्स जे आहेत, तर हे 1850च्या दरम्यान, म्हणजे मला 1852 हे वर्ष नोटीस करायचे इथं किंवा पॉइंट आउट करायचं आहे. तर 1852च्या दरम्यान 50 पासून पुढे तर हे पुणे जिल्ह्याचे जे कलेक्टर आहेत, कलेक्टर जोन्स, तर यांच्या पत्नी आहेत ईसी जोन्स. ठीक आहे. आणि सावित्रीबाई फुले यांनी ईसी जोन्स यांच्या माध्यमातून अस्पृश्यता निवारणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सभा किंवा आपल्याच घरी हळदी कुंकवाचे कार्यक्रम आणि एक प्लेन कपडा अंथरायचा, त्याच्यावरती सगळ्या जाती धर्माच्या स्त्रियांना एकत्र बसवायचं, एका ओळीमध्ये बसवायचं काम सावित्रीबाई फुले यांनी केलं होतं. आणि ईसी जोन्स यांची मदत सावित्रीबाई फुले यांना खूप चांगल्या पद्धतीने होत होते. फातिमा शेख कोण आहेत तुम्हाला माहित आहे? जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले यांना शाळा काढायची होती, कुठं? भिडेवाड्यामध्ये, तर भिडेवाडा हा त्यांना दिला. त्याचबरोबर 5 रुपयाची मासिक वर्गणी सुद्धा तात्यासाहेब भिडे यांनी देऊ केली होती. दुसरी गोष्ट, दुसऱ्यांदा जेव्हा शाळा काढायची होती, तर त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले आणि साऊ यांना मदत कोणी केली असेल, तर हे उस्मान शेख यांनी केली होती. कधीही लक्षात ठेवा, आपल्यामध्ये उस्मान शेख, आपल्यामध्ये जे हिंदू आणि मुस्लिम हा जो वाद सुरू आहे ना, तर हा वाद नाही केला पाहिजे. त्याचं कारण काय माहिती आहे का? तर हे समाज सुधारणेला सर्वात महत्त्वाची मदत यांनी केली होती. याला अजून एक उदाहरण जोडून देतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत खूप सारी लोक होते आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या पदावरती अंगरक्षकांपासून बरेच मुस्लिम होते. मला हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये सलोखा हा संपूर्ण भारतामध्ये जर दिसला तर भारत हा पृथ्वीवरचा स्वर्ग असू शकतो. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे झालं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बरोबर. उस्मान शेख यांची बहीण होती. कधी कधी असं पुस्तकामध्ये निघून जातं किंवा बोलताना बऱ्याच लोकांकडून जातं की यांच्या पत्नी होत्या, नाही, तर यांची बहीण होती उस्मान शेख, यांची बहीण फातिमा शेख होती. ठीक आहे. आणि त्यांच्याच घराच्या बाजूला आज गंजपेठेमध्ये तो वाडा आहे. कोणता? महात्मा फुले वाडा. ठीक आहे. लक्षात ठेवा, उस्मान शेख यांच्या घरामध्ये दुसरी शाळा सुरू करण्यासाठी महात्मा फुलेंना जागा जर कोणी दिली असेल तर एका मुस्लिम बांधवाने, अर्थात मुस्लिम शेख उस्मान शेख यांनी दिली होती. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. 1927 मध्ये जेव्हा महाडचा सत्याग्रह सुरू होता, महाडचा सत्याग्रह, तर तिथं फतवा निघाला की कोणीही ब्राह्मण व्यक्तीने, मराठा व्यक्तीने किंवा इतर कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्तीने या सत्याग्रहासाठी जागा द्यायची नाही. मला त्या व्यक्तीचं नाव आठवत नाही, परंतु त्या व्यक्तीने जे जागा दिलेली होती, तर तो व्यक्ती महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह होणारा जो ठिकाण आहे, तर ते व्यक्तीचं ती जागा एका मुस्लिम व्यक्तीची होती. आणि त्याच मुस्लिम व्यक्तीच्या जागेमध्ये मंडप टाकला आणि त्या मंडपामध्ये जेव्हा मनुस्मृती दहन करायची वेळ आली, तर त्यावेळी महात्मा गांधीजींचा फोटो लावला आणि मग मनुस्मृती हे गंगाधर सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते त्यांनी ते जाळलेली होती. अर्थातच ह्या सगळ्या महत्त्वाच्या आल्या. तर शांताबाई बनकर हे नाव नवीन दिसतंय, या प्रश्नाचं उत्तर हे आहे. आणि यांनी काय केलं? 1939 मध्ये सावित्रीबाई फुले अर्थात साऊ यांच्यावरती त्यांनी त्यांचं चरित्र लिहिलं आणि हे चरित्र पुणे विद्यापीठाच्या HOD जे आहेत इतिहासाच्या, श्रद्धा कुंभोजकर मॅडम, तर त्यांच्या हस्ते ते प्रकाशित वगैरे केलं आणि ते सध्या अभ्यासक्रमामध्ये आहे विद्यापीठाच्या. ठीक आहे. तर या अशा पद्धतीने आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. पुढील प्रश्नाच्या अगोदर एक सूचना छोटीशी की तुम्हाला तुमचा अभ्यास झालेला आहे, ठीकठाक झालेला आहे, मग क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला अनालिसिस करू शकता. तर याच्यासाठी टेस्ट सिरीज आहे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये. टेस्ट सिरीज आहे साधारणतः 199 रुपयेमध्ये तुम्हाला 14 पेपर मिळतात. 14 पेपरमध्ये 5 पेपर याच्यामध्ये 2 पेपर फ्री आहेत आणि बाकीचे 5 पेपर हे सब्जेक्ट वाईज आहेत आणि राहिलेले जे उर्वरित पेपर आहेत हे सगळे कॉम्प्रेसिव्ह पेपर आहेत, म्हणजे एकत्र आयोगाच्या पेपर सारखे. तर ॲप्लिकेशन मध्ये पटकन उडी मारा, प्ले स्टोअरला जाऊन किंवा लिंक दिलेला आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यावरून जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तुम्हाला काही अडचण येत असेल तर या नंबरवरती फोन करा, तुम्हाला डिटेल्स मिळून जाईल. नंबर 6चा प्रश्न आहे, कंपनीकडून सत्ता हस्तांतरणाची पहिली प्रक्रिया सुरू असताना ब्रिटनचे प्रधानमंत्री कोण होते? पंतप्रधान नाही म्हणत आहे मी, प्रधानमंत्री कोण होते एकच अर्थ होतो, पण मी शब्द वेगळा वापरलाय, त्याचा अर्थ तुम्हाला समजला तर खूप चांगला आहे. तर प्रधानमंत्री कोण होते जेव्हा ब्रिटनची सत्ता हस्तांतर होत होते, ईस्ट इंडिया कंपनीकडून सत्ता हस्तांतर होत होते? तर इथं लक्षात ठेवा, विल्यम पिट आहेत, क्लेमंट ॲटली आहेत, डर्बी आहेत, विन्स्टन चर्चिल आहेत. तर क्लेमंट ॲटली जे आहेत तर हे 1945 मध्ये
1945च्या मे महिन्यामध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तर ब्रिटनमध्ये दोन पक्ष होते, एक होता हुजूर पक्ष आणि दुसरा होता मजूर पक्ष. तर हे मजूर पक्षाच्या वतीने 1945ला निवडणूक जिंकलेले होते. विन्स्टन चर्चिल जे आहेत तर हे 1940 पासून 1945 आणि 1951 पासून परत 56 पर्यंत ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर होते. ठीक आहे, हे 1945 पासून 51 पर्यंत प्राईम मिनिस्टर होते. डर्बी जे आहेत तर हे 1956 मध्ये 1856 मध्ये जेव्हा पामस्टन ह्या पामस्टननी कोणाची नेमणूक केली होती? लॉर्ड कॅनिंग यांची नेमणूक केली होती 1856 मध्ये. कोणाचा गव्हर्नर? तर संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून निवडणूक केली होती. यांनी जेव्हा राजीनामा दिला तर ह्या राजीनामा सत्रानंतर डर्बी हे ब्रिटनचे प्रधानमंत्री बनले आणि डर्बीने काय केलं होतं तर इंग्लंडच्या राणीचा जाहीरनामा जो आहे हा जाहीरनामा यांनी लिहिलेला होता. तो जाहीरनामा लॉर्ड कॅनिंग यांनी कुठून तर इलाहाबाद या ठिकाणावरून प्रसिद्ध केलेला होता. ठीक आहे, बरं, इलाहाबादवरून संपूर्ण भारतीयांसाठी प्रसिद्ध केला. मग माझा दुसरा प्रश्न येतो की मुंबईमध्ये राणीचा जाहीरनामा कोणी वाचून दाखवला? पटकन कमेंट बॉक्स मध्ये सांगा, त्याचं उत्तर पुढच्या प्रश्नात सांगून देतो. तर हे डर्बी त्यावेळेचे होते. विन्स्टन चर्चिलचं सांगितलं. विल्यम पिट हे 1784 पासून सर्वात जास्त कालावधीमध्ये 1784 पासून हे 1784 पासून 1801 पर्यंत पहिला कालावधी आणि 1804 पासून 1806 पर्यंत दुसरा कालावधी, म्हणजे साधारणतः 18 ते 20 वर्षापर्यंत हे प्राईम मिनिस्टर होते. आणि हे विल्यम पिटला काय म्हटलं जातं? विल्यम पिट म्हटलं जातं. ब्रिटनचे सर्वात यंग प्राईम मिनिस्टर. याच्या अगोदरची घटना सांगतो तुम्हाला. 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट पास झाला. 1781चा इथं सुधारित कायदा किंवा सुधारणा कायदा किंवा त्याला सेटलमेंट ऍक्ट पास झाला. याच्यानंतर 1784 मध्ये 1800 येते सारखं 1773, ठीक आहे, 1781, 1784 आणि 1784 पर्यंत ह्या कंपनीला सारखं जर कर्ज द्यावं लागतंय तर ते सत्ता आपल्याकडेच घेऊया असं म्हटल्यानंतर मात्र इथं दोन लोकांचं सरकार होतं. ते दोन लोक कोण कोण होते तर इथं लॉर्ड नॉर्थ, ठीक आहे, लॉर्ड नॉर्थ आणि चार्ल्स फॉक्स ह्या दोन सरकार होतं. ह्या दोन सरकार लोकांचं सरकार जे आहे तर हे भांडवलदार वर्गांचं वर्चस्व असल्यामुळं हे सरकार पडलं आणि हंगामी पंतप्रधान कोण बनलं तर विल्यम पिट बनले. आणि नंतर जानेवारीमध्ये परत इलेक्शन झालं तर इलेक्शनमध्ये परत विल्यम पिट विल्यम पिट परत जिंकून आले. मग तेव्हापासून जे प्राईम मिनिस्टर होते ते 1801 पर्यंत प्राईम मिनिस्टर होते, साधारणतः 17-18 वर्षापर्यंत. ठीक आहे, आता ह्या विल्यम पिट म्हणजे सत्ता हस्तांतर करायचं आहे का तर कर्ज प्रत्येक वर्षी इथं 14 लाखाचं कर्ज दिलेलं होतं ईस्ट इंडिया कंपनीला आणि परत सारखं कर्ज द्यावं लागतंय. म्हणून काय केलं तर हे आपल्याला सरकार आता इथं बदललं पाहिजे. कधी तर 1784 मध्ये बदललं पाहिजे. या दृष्टिकोनातून यांनी काय केलं, सत्ता हस्तांतरणाची पहिली प्रक्रिया इथं पार पाडलेली होती. प्रश्न काय, कंपनीकडून म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटनच्या पार्लमेंटकडे सत्ता हस्तांतरणाचा पहिला प्रयोग जो आहे तर 1784 मध्ये पार पडला आणि त्यावेळी ब्रिटनचे प्रधानमंत्री कोण होते तर विल्यम पिट. मग माझं एक छोटंसं काम आहे, गुगलवरती अवेलेबल आहे डाटा. तर ब्रिटनचे पहिले प्राईम मिनिस्टर जेवढे झालेले आहेत 1800 पासून 47 पर्यंत त्याची पूर्ण लिस्ट बनवा, लिहून काढा, कधीतरी एखादा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, आणि पहिली प्रक्रिया सुरू असताना ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर कोण होते, विल्यम द पिट होते किंवा विल्यम पिट होते आणि यांचा कालावधी सांगितला, प्रत्येकाचं काम सांगितलेलं होतं. अर्थातच अजून एक मला सांगायचं होतं की 56 मध्ये म्हणजे इथं 56चा जो कालावधी येतो तर विन्स्टन चर्चिल जे आहेत तर ह्या विन्स्टन चर्चिल यांना अर्थातच 1953 ची गोष्ट असावी, ब्रिटनचा पहिले एकमेव प्राईम मिनिस्टर आहेत की ज्यांना नोबेल पारितोषिक मिळाला, साहित्याचा नोबेल मिळाला. तर तुम्ही त्यांचं नाव सांगा, मी ऑप्शन्स देतो. विन्स्टन चर्चिल आणि क्लेमंट ॲटली हे दोघं जण आहेत. तर याच्यापैकी नेमके कोण आहेत यांचं तुम्ही उत्तर मला पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. तर 5 जण्याचा हंगाम अशी टीका सिमगा सणावरती खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने केली राहिलं. ठीक आहे, कोणत्या समाजसुधारकाने केली तर इथं आहेत लोकहितवादी देशमुख, त्याचबरोबर लोकमान्य टिळक, आगरकर आणि जगन्नाथ शंकर सेठ आहेत. तर या 5 जणांचा हंगाम. आता इथं विशेष असा आहे की ते असं ओरडायचं म्हणजे आपला तो शब्द बोंबलणे हा सण आहे आणि हिंदू धर्मामध्ये हा सण म्हणजेच एक अंधश्रद्धेचा प्रकार आहे. तर इथं लोकमान्य टिळक याच्यावरती टीका करणार आहेत का सणावरती? नाही. लोकमान्य टिळक परंपरागत जेवढ्या पद्धती येतात, अर्थात रूढी येतात, परंपरा येतात
तर ह्या सगळ्यांचे समर्थक जर कोण असतील तर लोकमान्य टिळक असतील. म्हणजे तुम्ही एखादा त्यांना आगरकरांनी विचार सांगितला की मुलींना शिकवलं पाहिजे इंग्लिश स्कूलमध्ये, त्यांना प्रवेश दिला पाहिजे, टिळक म्हणायचे नाही, मुलींनी फक्त घरामध्येच राहिलं पाहिजे बायकांनी, ठीक आहे, घराच्या आतमध्ये चूल मूल आणि त्यांनी संसारच केला पाहिजे, ना मीटिंग ना शाळा ना शिक्षण ना कोणत्याही प्रकारचं डेव्हलपमेंट त्यांना नको आहे, ठीक आहे. म्हणून राजकीय सुधारणा आणि सामाजिक सुधारणा, भांडण झालं वेगळे निघाले, संसार वेगळा मांडला, ठीक आहे. लोकहितवादी, आता अर्थात लोकहितवादी समाज सुधारक होते, परंतु यांचा नाद हा वेगळीच समाज सुधारण्याचा असायचा. अर्थातच यांचं कामाचा एरिया मात्र वेगळा होता. मात्र हे सिमगासनावरती उगेच का टीका करत बसतील. दुसरे आहेत जगन्नाथ शंकर शेठ. जगन्नाथ शंकर शेठ यांचा जो कामाचा एरिया होता तो स्त्री आहे, दुसरा कामाचा एरिया शिक्षण आहे, तिसरा आहे मूलभूत, ठीक आहे, मूलभूत सोयी सुविधा, मूलभूत सोयी सुविधा, आणि त्याचबरोबर इथं डेव्हलपमेंट, ठीक आहे, डेव्हलपमेंट म्हणजे सुधारणा. तर हे आहे कोणाचं, जगन्नाथ शंकर शेठ यांच्या कामाचा भाग आहे. अर्थातच ते या सणावरती का टीका करत बसतील. मग एकच ऑप्शन्स राहिले की गोपाळ गणेश आगरकर आहेत, आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी शिमगा या सणावरती अशी टीका केली की 5 जण्याचा हंगाम म्हणजे तो बोंबलणे एका त्या होळीच्या अवतीभोवती, ठीक आहे. आता याच आगरकरांनी किंवा या महत्त्वाच्या समाज सुधारकांनी आपापल्या पद्धतीने आपापल्या एरियामध्ये आपापल्या कालावधीमध्ये खूप चांगलं आणि भरीव कामगिरी केलेली दिसून येते. तर आपल्याला हे दोघांना कंपॅरिझन करून जोडायचं आहे. अर्थातच यांची तुलना करता आली पाहिजे तुम्हाला. मग तुलना कशामध्ये करता येते, मराठा आणि केसरी वर्तमानपत्र आहे, त्याचबरोबर सामाजिक सुधारणा राजकीय सुधारणा आहे, त्याचबरोबर यांचे अग्रलेख कशा पद्धतीनं गाजत होते, त्याचबरोबर या दोघांनी काँग्रेसला कोणत्या पद्धतीनं ट्रीट केलेलं होतं. तर हे सगळं अर्थातच सामाजिक धार्मिक मध्ये ह्या दोघांची तुलनात्मक करायचे. त्याचबरोबर यांना तुलना कोणाबरोबर करताय तर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याच्या बरोबर आपल्याला जगन्नाथ शंकर शेठ यांना जोडायचं आहे. त्यांच्या सोबत राहून यांनी ही सुविधा कशा पार पाडून घेतलेल्या होत्या. लोकहितवादी, यांना लोकहितवादींना पुण्यातीलच सनातनी ब्राह्मण मंडळी कशा पद्धतीने ताप देत होते, कशा पद्धतीने त्रास देत होते. दुसरी गोष्ट सामाजिक सुधारणा, यांना टोटली विरोध कशा पद्धतीनं हे लोकमान्य टिळक करत होते. त्याचबरोबर लोकमान्य टिळक आणि यांच्यामध्ये ब्रिटिश यांच्यामध्ये कोणत्या पद्धतीचं भांडण चालत होतं, हे सगळे तुलनात्मक अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो. नंबर 8चा क्वेश्चन आहे, विधानांचा विचार करायला सांगितलेला आहे. थोडासा विचार करायला, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला जर विचार करायला सांगितलं तर तो विचार करता आला पाहिजे, आपल्या त्या फाईल ओपन झाल्या पाहिजेत. तर विचार कसा आहे बघा, मूकनायक वर्तमानपत्र दिलेत, एक मूकनायक आहे, दुसरं बहिष्कृत भारत आहे. तर मग तुम्हाला पटकन कळायला पाहिजे की वर्तमानपत्र कोणाचे आहेत. तर वर्तमानपत्र क्लिक झालं तुमचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वर्तमानपत्र आहेत, लक्षात ठेवा आंबेडकर. आता काही 6 समाज सुधारक सांगून देतो, हे 6च करा. मी तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये एक फ्री बॅच देतो, समाज सुधारकांची फ्री बॅच देतो. त्याच्यामध्ये 4 समाज सुधारक मी असे टाकतोय की ज्या 4 समाज सुधारकामध्ये काहीतरी क्वेश्चन्स यायला पाहिजेत. एक 4 समाज सुधारक फक्त देतोय फ्री मध्ये, सगळेजण करून जा. ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या ऍप्लिकेशन मध्ये 4 समाज सुधारक फुल पूर्ण तुम्ही कुठंच नाही वाचणार आहे तेवढी माहिती, हे माझी हमी आहे, ठीक आहे. तर 6 समाज सुधारक कोण कोण आहेत, तर पहिले येतात महात्मा ज्योतिबा फुले, दुसरे येतात कोण छत्रपती शाहू महाराज, तिसरे येतात कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ठीक आहे, डॉक्टर आंबेडकर. त्याच्यानंतर महत्वाचे कर्वे, त्याच्यानंतर पंडिता रमाबाई. ओके, 1 2 3 4 5, ठीक आहे. हे एवढे 5च करा. मी तुम्हाला 4 किंवा 5 समाज सुधारक फ्री मध्ये देतोय आणि हे एवढेच करून जावा, कमीत कमी 2-3 प्रश्न तरी कव्हर होऊन जातील, ठीक आहे. चला, तर हे महत्त्वाचे समाज सुधारक झाले. आता यानंतर डॉक्टर आंबेडकरांचं वर्तमानपत्र आहे. मग आंबेडकर ऍक्टिव्ह कधी झाले होते, पण 1920 मध्ये ऍक्टिव्ह झाले होते. मग 1920 मध्ये कोणतं वर्तमानपत्र सुरू केलं होतं, तर ते वर्तमानपत्र आहे मूकनायक. हे एवढं फाईल तरी ओपन झाले पाहिजेत. ऍप्लिकेशन मध्ये आंबेडकरांचे 3 पार्ट मी बॅच मध्ये दिलेले आहेत. 3 पैकी एक पार्ट मी डेमोला ठेवलेला आहे आणि मला माहिती आहे की पहिल्या पार्टमधून 2-3 क्वेश्चन कव्हर होतात. तर ते सगळे क्वेश्चन्स बघा, म्हणजे अर्थात फ्री बॅच पण आहे, आंबेडकरांचे एक व्हिडिओ पण आहे. तर हे बघून घ्या, ऍप्लिकेशन मध्ये जावा, तेवढं बघा, नंतर तुम्हाला काय करायचं ते करा, ठीक आहे. तर या मूकनायक मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ओळी छापल्या असायच्या, यांच्या अभंगांच्या काही पार्ट, आणि बहिष्कृत भारत मध्ये संत तुकाराम महाराज यांच्या ओळी छापल्या असायच्या. मी थोडासा पॉज घेतो, विचार करायला सांगितलं तर विचार करा. आपलं थोडंसं हे आर्टिफिशियल तरी चाललं पाहिजे, नॅचरल चालतं, ठीक आहे. बघा, जमतंय का? हा, टाका पटपट उत्तर टाका. अच्छा, इथं दिलेले मूकनायक मध्ये ज्ञानेश्वर, बहिष्कृत भारत मध्ये संत तुकाराम. याचं थोडंसं विश्लेषण करतो. मूकनायक वर्तमानपत्र
हे 31 जानेवारी 1920 ला सुरू झालेलं आहे. ठीक आहे, याला 103 वर्ष झाले आता. 1900 म्हणजे 2000, आता 23 चालू आहे. तर 1920 ला सुरू झालं होतं, परंतु हे वर्तमानपत्र 1923 ला बंद पडलं. कारण का, तो डॉक्टर आंबेडकर शिक्षणासाठी परदेशी होते आणि आल्यानंतर आर्थिक अडचण, त्याचबरोबर आपलं काम हे वेगळ्या टॉपिकवरती शिफ्ट करून घेतलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, वर्तमानपत्र बंद पडलेलं होतं. पण त्याचे संपादक मात्र तुम्हाला विचारतात. ठीक आहे, दुसरं महत्त्वाचं गोष्ट, बहिष्कृत भारत जे वर्तमानपत्र आहे, तर हे वर्तमानपत्र 3 एप्रिल 1927 मध्ये सुरू केलेलं होतं, बहिष्कृत भारत वर्तमानपत्र. आणि हे वर्तमानपत्र साधारणतः 1930च्या दरम्यान बंद पडलेलं होतं. आता त्यामध्ये सुद्धा देवराम नाईक पासून वगैरे खूप सारी लोक ॲज अ संपादक म्हणून, तिथं एडिटर म्हणून काम करत होते. मग सांगितलेलं आहे काय, तर या वर्तमानपत्रामध्ये संत तुकाराम, मूकनायक मध्ये संत ज्ञानेश्वर, चुकलं की बरोबर एवढंच आहे फक्त. मग याच्यातलं एक चुकू शकतं, दोन्ही चुकू शकतं किंवा कोणतंही चुकू शकत नाही. ह्या 2-3 संकल्पना येऊ शकतात. पण लक्षात ठेवा, मूकनायक या वर्तमानपत्रामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या ओळी छापलेल्या असायच्या. ठीक आहे, संत तुकाराम. मी थोडंसं उलट केलेलं आहे या ठिकाणी, थोडंसं उलट केलं म्हणजे तुमची थोडीशी गफलत करावी, तुम्हाला थोडंसं फसवावं या उद्देशाने. आणि बहिष्कृत भारतमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ओळी छापलेल्या असायच्या. तर हे विधान अ आणि ब दोन्ही सुद्धा अयोग्य आहेत. म्हणजे विधान अ आणि ब अयोग्य आहेत. अयोग्य म्हणजेच काय, तर हे दोन्ही विधानं चुकीचे आहेत. इथं बघा ऑप्शन्स काय काय दिलेले आहेत. अ बरोबर आहे, ब बरोबर आहे, अ ब अचूक आहे. अचूक म्हणजेच काय आहे, तर बरोबर. पण हे ऑप्शन्स बसत नाही, म्हणजे हे अयोग्य आहेत. अयोग्य म्हणजेच काय आहेत, तर हे चूक आहेत. ठीक आहे, आता या शब्दांबरोबर तुम्हाला मैत्री करावी लागणार आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये हे सगळे शब्द कसे आपल्याला इज इक्वल होऊन जातात किंवा कसा अर्थ त्याचा येतो तो आपल्याला शिकायचा आहे. तर मूकनायक संत तुकाराम महाराज 1920 ला आलेलं होतं, बहिष्कृत भारत 1927च्या एप्रिल महिन्यामध्ये आलं होतं आणि हे संत ज्ञानेश्वर महाराजांची वचनं असायचे. नंबर 9चा प्रश्न आहे. लेटेस्ट झालेल्या एका क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारलाय की ॲडव्होकेट जनरल हे पद कधी निर्माण केलं होतं, कोणत्या कायद्याने निर्माण केलं, हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. आयोगाचा क्वेश्चन आहे, परंतु मी काय केलं, 1935च्या कायद्याच्या त्यानुसार तुम्हाला इथं प्रश्न बनवलेला आहे. खालीलपैकी कोणते 1935 भारत शासन कायद्याचे वैशिष्ट्य नाही म्हटलेलं आहे. तुम्ही काय करता, इथपर्यंतच वाचता, खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य आहे शोधत बसता आणि याच्यातलं बरोबर उत्तर चुकीचं करून येता. क्वेश्चन्स व्यवस्थित वाचला तर तुम्हाला न येणारी माहिती सुद्धा येऊ शकते. म्हणून पेशन्स ठेवा, क्वेश्चन्स व्यवस्थित वाचा, तिथंच तुमचं उत्तर दडलेलं असतं. तर खालीलपैकी कोणते 1935च्या भारत शासन कायद्याचे वैशिष्ट्य नाही म्हटलेलं आहे. नाही म्हणजे आपल्याला इथं आहेत कोणकोणते शोधायचे, नाही हे ऑटोमॅटिक बाजूला निघतं. तर ॲडव्होकेट जनरल हे पद निर्माण केले 1935 ला, तर हे वाक्य बरोबर येतं. फेडरल कोर्टाची स्थापना, फेडरल कोर्ट म्हणजेच काय, तर 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नंतर 1774 मध्ये पहिलं सुप्रीम कोर्ट बनलं. या सुप्रीम कोर्टामध्ये एलिजाह इम्पे हे पहिले सरन्यायाधीश, 1+3 न्यायाधीश होते त्यावेळी. आता सध्या 1+33 आहेत. मग आताचे CJI खूप चर्चेत आहेत सध्या, 2-3 कार्यक्रमाला बाहेर गेल्यामुळं, आणि त्याचबरोबर शिवसेना, ठाकरे आणि शिंदे गट याच्यामुळे ते वर्डिक्ट, आणि त्याचबरोबर कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद, याच्यामुळं आत्ताचे CJI खूप चर्चेत आहेत आणि त्यांच्याकडे एक आशावादी CJI म्हणून पाहिलं जातं, जे महाराष्ट्राचे आहेत विशेष, म्हणून त्यांच्याकडे थोडंसं लक्ष ठेवा. ठीक आहे, दुसरी गोष्ट, कोण आहेत, किती आहेत हे वाचून जा किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगा, दुसऱ्यांचा अभ्यास होऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट, हे झालं कोर्ट. 1935च्या भारत शासन कायद्यानुसार 1937 मध्ये या फेडरल कोर्टाची रचना झाली. हे 1935च्या कायद्यानुसार 1937 मध्ये फेडरल कोर्ट बनलं. प्रांतात स्वायत्त सरकार स्थापन करण्याचा अधिकार दिला. बरोबर आहे. 1935च्या भारत शासन कायद्यानुसार 1937 मध्ये काय झालं होतं, सरकारे स्थापन झाली वेगवेगळ्या प्रांतामध्ये. आणि प्रांत किती होते, टोटल 11 प्रांत होते. 11 पैकी डिवायडेशन केलं, 8 प्रांतामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस आणि 3 प्रांतामध्ये मुस्लिम लीग आणि प्लस इतर स्वतंत्र पक्षांच्या माध्यमातून मुस्लिम लीगने 3 प्रांतामध्ये सत्ता स्थापन केली. हे टिकलं कधीपर्यंत, 1939 ला दुसरं जागतिक महायुद्ध सुरू झालं आणि ब्रिटनने घोषित केले की भारत आमच्या बाजूने आहे. भारताला विचार तरी बाबा, आमच्या बाजूने आहे. भारतातले सगळे राजकीय नेते म्हणले, अरे आम्हाला विचारलं नाही आणि तो आमच्याच घरात येऊन राहायला लागला आणि आम्हाला युद्धात सहभागी आहे म्हणू लागला, तर आम्ही सगळे काय करतोय, तर ह्या सगळ्या राज्यातून सरकार विड्रॉ करून देतोय. मग विड्रॉ केल्यानंतर काय केलं, तर त्यावेळचे कोण होते, लिनलिथ गो होते. बिचाराला टेन्शन आलं की आता आपण भारतातल्या प्रांतामध्ये लक्ष द्यायचं की तिकडं शत्रू आणि मित्र गटामध्ये युद्ध चाललेले तिकडे लक्ष द्यायचं. आणि मग लिनलिथ गोला त्यावेळच्या इथं असणाऱ्या विस्टन चर्चिल जो होता, तो विस्टन
विन्स्टन चर्चिल हा खूपच उद्दाम होता, तो युद्ध लादणारा होता आणि भारताला स्वातंत्र्य कधीच देणारा नव्हता. तो हुजूर पक्षाचा व्यक्ती होता, प्राईम मिनिस्टर होता आणि विन्स्टन चर्चिलला युद्धाचा खूप चांगला अनुभव होता. आपण आजारी असताना सुद्धा क्राऊन म्हणजे एलिझाबेथला सांगितलं नव्हतं, विक्टोरियाला सांगितलं नव्हतं की मी आजारी आहे. जेव्हा कळालं त्यावेळी मात्र तिनं जाम झापलं होतं. द क्राऊन नावाची वेब सिरीज आहे, त्याच्यामध्ये हे सगळं आहे. नाही तर तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहिती, तुम्ही होते का तिथं? नाही, मी तर अब्दुल नव्हतो. चला, तर लिनलिथगोवर दबाव टाकला विन्स्टन चर्चिलने की तू काही पण कर, भारतीय लोकांना राज्य परत घ्यायला सांग. लिनलिथगोने काय केली, ऑफर आणली. ऑफर असतात बघा वेगवेगळ्या सणाच्या, तुमच्याकडे पैसे नसतात म्हणून आम्ही लोक ऑफर देतो तुम्हाला, कमी पैशामध्ये मग घेतली पाहिजे, जाऊ द्या तिकडे. तर लिनलिथगोवर फुल प्रेशर टाकलं आणि लिनलिथगोला सांगितलं काय पण कर, पण भारतीय लोकांना सत्ता परत एकदा रिवोक करायला सांग. लिनलिथगोने काय केलं, लिनलिथगो ऑफर, अर्थातच लिनलिथगोने ऑगस्ट महिन्यामध्ये ऑफर आणली. तिला ऑगस्ट ऑफर म्हटलं जातं, 1940ची. ठीक आहे. चला, हे झालं. त्यानंतर अजून एक आहे, क्रिप्स मिशन भारतात पाठवलं. तर क्रिप्स मिशन 1942 मध्ये भारतात आलेलं आहे. आता भारतात का आलं होतं, तर डिसेंबर, एक पिक्चरचं नाव सांगू का, आता बघायचं असेल तर बघा, नसेल तर युट्यूबवरती शॉर्ट बघा. पर्ल हार्बर नावाचा एक पिक्चर आहे, बघितला असेल खूप साऱ्या लोकांनी माझ्या अगोदर. तुम्ही लगा लय हुशार आहे, ठीक आहे. आणि पिक्चर मी असेच बघतो ज्याच्यातून काहीतरी घेण्यासारखं असतं. दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा पिक्चर आहे. पर्ल हार्बर अमेरिकेचं बेट आहे, जपानचं. डिसेंबर 1941 मध्ये जेव्हा अमेरिकेने या जपानचा पूर्ण तेल साठा बंद केला, त्यावेळी जपाननी सगळे फायटर जेट उडवले आणि अमेरिकेच्या पर्ल हार्बर बेटावरती मारा केला. जवळपास 20-25% नेव्ही डिस्ट्रॉय केली. त्याच्यानंतर अमेरिका दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये आली होती. मग आता गंमत अशी झाली की आपल्या शत्रूचा शत्रू म्हणजे म्हणजे तो आपला मित्र, अर्थातच कोण आहे, तर जर्मनी अमेरिका इंग्लंडला गेला. जर्मनी आणि जपान एकत्र आले आणि अर्थातच आपला शत्रू कोण आहे, तर इंग्लंड आहे. त्याचा शत्रू जर्मनी, तो आपला मित्र बनवायचा. मग त्याचा मित्र कोण आहे, तर जपान, तोही आपला मित्र बनवायचा. गडबड झाली असला 100%, पण जर्मनी, जपान, भारत हे मित्र बनले आणि त्याचबरोबर रशिया, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स हे सगळे मित्र गटामध्ये गेले. तर मग जपान बरोबर जर भारतीय लोक जर एकत्र आले, आझाद हिंद फौजेला जर तुम्ही वजन दिलं तर फौज भारतात येऊ शकते. इंग्लंडला भारतातून पळवून लावू शकते ब्रिटिशांना. आणि म्हणूनच अमेरिकेचे कोण होते, तर इथं फ्रँकलिन डी रुझवेल्ट आणि चायनाचे चांग काई शेक होते. चांग काई शेक चायनाचे सरसेनापती, ह्या दोघांनी ब्रिटनच्या प्राईम मिनिस्टरवरती दबाव टाकला की भारतात जा आणि तुम्ही काहीतरी करा. मग इथं पाठवलं कोण, क्रिप्स मिशन 1942ला. आता हे फेल गेलं ना, लिनलिथगो फेल गेलं आणि फेल गेल्यामुळं हे पाठवलं 1942ला. म्हणजे जपान बरोबर तुम्ही, आझाद हिंद फौजेबरोबर तुम्ही जाऊ नका वगैरे वगैरे याच्यासाठी पाठवलेलं होतं. ठीक आहे. मग इथं ठरलं होतं आम्हाला तुम्ही युद्धात मदत करा, आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ. गांधीजी म्हणायचे आम्हाला पहिलं स्वातंत्र्य द्या, आम्ही तुम्हाला मदत करतो. याचा अनुभव आम्ही पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये घेतलेला आहे. युवकांना हिंदी भारतीय लोकांनी भरती झालं पाहिजे. टिळक आणि गांधीजी दोघे सांगत होते. त्याचा परिणाम म्हणजे 1919ची जालियनवाला बाग हत्याकांड घडलेलं होतं. तर हे सगळं सांगितलेलं होतं. चला, तर हा संबंध मात्र 1942ला जातो. तर बाकीच्या सगळ्या ज्या घटना येतात तर ह्या 1935च्या भारत शासन कायद्यानुसार येतात. मग हे प्रांतामध्ये सरकार असेल, त्याचबरोबर वेगवेगळं रिझर्वेशन, भारतीय संविधान असेल. 1935च्या कायद्याने इथं बर्मा वेगळं झालं होतं भारतापासून. त्याच्यानंतर ओडिसा बंगालपासून वेगळं झालं आणि बॉम्बे पासून सिंध प्रांत वेगळा झाला. ओडिसावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, या प्रांतावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. नंबर 9चा क्वेश्चन झाला. नंबर 10चा प्रश्न काय सांगतोय की 1877चा दिल्ली दरबार जो आहे, हा दिल्ली दरबार पहिला आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1901 नंतर 1911 हे दिल्ली दरबार आहेत. ठीक आहे, 3. आणि पुण्यातून मानपत्र व्हाईसरॉयला दिले. पुण्यातून दिले, मी संस्थेचं नाव सांगितलं ना, ते मला विश्लेषण करायचंय. आणि त्यात कोणी भारतीयांच्या राजकीय हक्कांची मागणी केली. कोणी केली होती? सार्वजनिक काका, सीताराम चिपळूणकर, न्यायमूर्ती रानडे आणि लोकमान्य टिळक. तर दिल्ली दरबार भरवला होता 1 जानेवारी 1877. आता 1 जानेवारी 1877ला म्हणजे प्रचंड मोठा दुष्काळ होता आणि लिटनचा कार्यकाळ होता आणि वर्तमानपत्रांनी जेव्हा लिखाण केलं विरोधामध्ये, तर त्यावेळी त्यानं गळा दाबलेला होता. ठीक आहे. दुसरं, पुण्यातून मानपत्र दिलं. कोणी दिलं होतं? तर पुणे सार्वजनिक सभा 1867 मध्ये पुणा असोसिएशन नावाने सुरू झालेली आणि 1870 मध्ये याचं नाव केलं होतं पुणे सार्वजनिक सभा. अशा पद्धतीनं ह्या दोन्हीवरती पण बऱ्याच वेळा क्वेश्चन आलेला आहे. आता याला स्पीड कधी आलेलं होतं? जेव्हा गवा जोशी अर्थात सार्वजनिक काका यांनी जेव्हा ती सभा चालवायला घेतली, अर्थात आपल्याकडे नेतृत्व घेतलं. पर्वती देवस्थानमध्ये खूप सारा भ्रष्टाचार चालला होता, त्याच्या निवारणार्थ ही सभा घेतली सुरू झाली होती. तर
सार्वजनिक काकांनी खूप वेग दिला होता, परंतु 1880 नंतर मात्र हे सार्वजनिक सभेचं काम थांबवलं, अर्थात थोडंसं स्लो झालं. मग रानडे, गोखले, टिळक आल्यानंतर हे सभा मात्र 95 पर्यंत वेगाने चालली. ठीक आहे. या सार्वजनिक काकांना मदत कोणी केलेली होती? पुणे उडाल गेलो. ठीक आहे. तर यांना मदत केली कोणी असेल तर सीताराम चिपळूणकर यांनी केली होती. 1877 ला जर मानपत्र घेऊन कोण गेलं असेल पुणे सार्वजनिक सभेतून, तर हे सार्वजनिक काका गेले होते आणि त्यांच्याबरोबर 9 लोक इतर होते. 9 लोकांची नावं शोधण्याचा प्रयत्न करतो, लवकरच सापडतील. ठीक आहे. अजून एक महत्वाची गोष्ट, सीताराम चिपळूणकर हे सार्वजनिक काकांसोबत काम करत होते. न्यायमूर्ती रानडे हे मात्र सार्वजनिक सभेबरोबर 70 नंतर जोडले गेले आणि नंतर 1890 नंतर मात्र हे ऍक्टिव्ह झाले होते, गोखले आणि हे. 1895 मध्ये टिळकांनी या दोघांना बाहेर काढून दिलं आणि म्हणजेच सार्वजनिक सभेची परत मान्यता काढून घेतली 95-96 पासून. लोकमान्य टिळक हे 1889 नंतर काँग्रेस आणि सार्वजनिक सभेबरोबर जोडले. ते 1895 मध्ये सार्वजनिक सभेवरती आपला वर्चस्व ताबा मिळवला आणि टिळकांसोबत कोकणस्थ लोकांचा पुणे सार्वजनिक सभेवरती सर्वात जास्त ताबा आला होता. तर अशा पद्धतीनं पुणे दरबारातून इथं कोणी सांगितलं की भारतीयांच्या राजकीय हक्कांची मागणी, जे मानपत्र सार्वजनिक काकांनी दिलं त्याच्यामध्ये कोणी लाईन टाकली होती की सार्वजनिक राजकीय हक्कांची मागणी केली होती? तर ती मागणी केली होती न्यायमूर्ती रानडे यांनी. ठीक आहे, लक्षात ठेवा, अशावरती तुमचा प्रश्न विचारला जातो. तर इथं बरंच सांगितलेलं आहे विश्लेषण करून. 11 नंबरचा प्रश्न आहे, यहुदी, पारसी, ख्रिश्चन आणि मुस्लिम 4 धर्म सांगितले इथं. 4 धर्म. हिंदू पण आहे, पण हिंदूंचा वेगळाच गट तयार होतो. तर यहुदी, पारशी, ख्रिश्चन, मुस्लिम यांनी 1857च्या उठावादरम्यान मुंबईत शांतता आणि शासन सुव्यवस्थेसाठी लागेल ती मदत करू असं खालीलपैकी कोणाला सांगितलं? कोणी सांगितलंय? या धर्माच्या लोकांनी. कोणाला सांगितलंय? तर जॉन एल्फिन्स्टन आहेत, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आहेत, जॉन माल्कम आणि रॉबर्ट ग्रँट आहेत. आता सांगा 1, 2, 3, 4 मध्ये उत्तर काय येऊ शकतं? कमेंट्स करा पटकन. मित्रांनो, उन्हाळा खूप जबरदस्त आहे, तब्येतीची काळजी घ्या. मी नेहमी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असतो की तब्येतीची काळजी घ्या आणि नेमके मी 10 दिवस आजारी होतो, त्या पार्ट 4 नंतर मी आज 10-15-10-12 दिवसानंतर व्हिडिओ घेतोय. आता हे कामाचा ताण थोडासा, पण तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, कारण तिथं तुम्हाला बेस्ट द्यायचं आहे तुमचा. मी आता काळजी घेतोय तुमच्यासोबतच. ठीक आहे, चलो. तर समजलं असेल, जॉन एल्फिन्स्टन, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, जॉन माल्कम आणि रॉबर्ट ग्रँट. मी कालावधी लिहितो, त्याच्यानंतर तुम्हाला पटकन उत्तर आठवेल. ठीक आहे. जॉन एल्फिन्स्टन जे आहेत तर हे 1853 पासून 1860 पर्यंत हे सगळे कोण आहेत? तर बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर आहेत. बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर आहेत. ठीक आहे, सगळे. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे 1819 पासून 1827 पर्यंत होते. जॉन माल्कम हे 1827 पासून 1830 पर्यंत होते. रॉबर्ट ग्रँट 1835 पासून 1838 पर्यंत होते. आता सांगा, मग 1857चा उठाव दिलेला आहे, मग तुम्हाला ह्या फाईल ओपन करता आल्या पाहिजेत की हे कालावधी कोणकोणते आहेत, वर्ष आणि कालावधी कोणाचा आहे आणि मग व्यक्ती कोण कोण असतील. तर तुम्हाला उत्तर सापडलेलं आहे. कोण होते? तर जॉन एल्फिन्स्टन होते. जॉन माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचे हे पुतण्या होते, अर्थातच हे काका होते, मोठे सिनियर आहेत ना. आणि या माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनला 3 वेळा ऑफर दिली होती की गव्हर्नर जनरल बन बाबा तू, पण हा जाम खुश होता. कशावरती? तर बॉम्बे प्रांताचं मला फक्त गव्हर्नर करता येऊ शकतं का, तर ते करून द्या. ठीक आहे. तर याला 3 वेळा ऑफर दिली होती. नाही म्हटला बॉम्बे प्रांताचा तो फक्त काय म्हटलं तर गव्हर्नर. ठीक आहे. आणि याचा तो पुतण्या होता माउंट जॉन एल्फिन्स्टन. ओके. तर या जॉन एल्फिन्स्टननी काय केलेलं होतं? जॉन एल्फिन्स्टननी, तर ह्या जॉन एल्फिन्स्टननी 1858चा जो जाहीरनामा जो आहे, मगाशी प्रश्नाचं उत्तर मी सांगितलं होतं बघा, तर जाहीरनामा बॉम्बेमध्ये कोणी वाचून दाखवला? राणी कोणती होती? विक्टोरिया राणीचा. तर या विक्टोरिया राणीचा जाहीरनामा मुंबईमध्ये जॉन एल्फिन्स्टन याने वाचून दाखवला. आणि आता मुंबईमध्ये एक एल्फिन्स्टन रोड असं एक रेल्वे स्टेशन आहे. मुंबईकर आहात का तुम्ही? तर एल्फिन्स्टन रोड असं एक रेल्वे स्टेशन आहे आणि त्याचं नामकरण काय केलंय? प्रभादेवी केले. तुम्हाला माहित नसेल, मला माहिती आहे, तुम्हाला माहित असेल तर लय भारी मग. ठीक आहे. तर प्रभादेवी रेल्वे स्टेशन केलं त्या एल्फिन्स्टन रोडचं. तर याच्या कालावधीमध्ये रयतवारी नावाची पद्धत बॉम्बे प्रांतामध्ये सुरू केली. जॉन माल्कम यांना इराणला पाठवलेलं होतं त्यावेळी यांच्या अगोदर इराणला पाठवलं होतं व्यापारी संबंध स्थापन करण्यासाठी. दुसरी गोष्ट, रॉबर्ट ग्रँट जे आहेत तर 1838 मध्ये पुण्याच्या दापोडीमध्ये प्रवासादरम्यान रोड ॲक्सिडेंटमध्ये यांचा मृत्यू झाला. पण आता यांनी जे शैक्षणिक दृष्टिकोनातून जे काम केलं होतं, पायाभरणीसाठी जे काम केलं होतं, ते काम अफलातून होतं. आणि यांनीच काय केलं होतं, तर या पायाभरणी
भरणीच्या निमित्ताने 38 मध्ये जेव्हा दापोडीमध्ये ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला, तर त्यावेळी जगन्नाथ शंकर शेठ जे आहेत तर यांनी खूप सारे यांचा जो स्मरण दिवस असतो, अर्थातच त्यांचा जो शेवटचा जो दिवस असतो, तर या दिवसाला यांनी मीटिंग घेतली आणि मीटिंगमध्ये एक फंड गोळा केला. ठीक आहे. आणि तो फंड कशासाठी, तर मेडिकल कॉलेजसाठी. त्या मेडिकल कॉलेजचं नाव दिलं ग्रँड मेडिकल कॉलेज. याच मेडिकल कॉलेजमधून महत्त्वाच्या 2-3 व्यक्ती निघाल्या. एक आहेत सावंत, दुसरे आहेत भाऊदाजी लाड आणि तिसरे आहेत आत्माराम पांडुरंग तरखडकर. हे तिघच्या तिघ डॉक्टर झाले होते. ठीक आहे. मी तुम्हाला 1000 वेळा सांगतो बघा, आपलं सर्कल, आपलं मित्र, आपले शिक्षक, तुमचा नंबर ज्या ज्या लोकांकडे आहे त्या लोकांना एडिट करण्याची संधी द्या तुमचं नाव. आणि मी तुम्हाला आता एक देतो एडिट करण्याची संधी. माझ्या नावापुढं थोड्याच दिवसामध्ये PhD झाल्यानंतर डॉक्टर लागते, तुम्हाला डॉक्टर हा शब्द लावावा लागणार आहे. तर तुम्ही अशा पद्धतीनं, मी एका PSIचा रिझल्ट आला आता आणि त्यांना म्हटलं तुम्ही खरं करून दाखवलं. मी जेव्हा मेसेज टाकतो मुलांना की नाव एडिट करण्याची संधी द्या आणि तुम्ही तुमच्या नावापुढे PSI लावून घेतलं, खूप आनंद वाटला. तसंच सगळ्यांनी तुम्ही संधी द्या. ज्यांचा नंबर माझ्याकडे सेव्ह असतील, मी व्हॉट्सअपवरती तुम्हाला मोटिवेट करतोय, काही महत्त्वाच्या नोटीस वगैरे टाकतोय, तर या नंबरवरती मला नाव पाठवलं, मी सेव्ह करून घेतो आणि तुम्हाला अपडेट येऊन जाते. आणि मला नक्की भविष्यामध्ये एडिट करण्याची तुम्ही संधी द्या, जशी मी तुम्हाला दिलेली आहे ॲज अ डॉक्टर. हे डॉक्टर सगळे ग्रँड मेडिकल कॉलेजचे आहेत. ठीक आहे. हे सगळा कालावधी लक्षात आला असेल. योग्य जोड्या जुळवा, एक प्रश्न असतो. इथं कालावधी कशाचा आहे, चित्तू पांडे, हरिश्चंद्र सामंत, किसन वीर आणि अच्युतराव पटवर्धन. आता ही सगळी लोक कोणत्या वर्षातील असतील, तर चळवळी सांगतो. 1920 असहकार चळवळ, 1930 सविनय कायदेभंग, 1942 छोडो भारत आंदोलन. तर याच्यामध्ये चित्तू पांडे जे आहेत, तर हे चित्तू पांडे बलिया उत्तर प्रदेशमध्ये प्रतिसरकार स्थापन करणारे होते. किसनवीर हे सांगलीच्या जवळ असणारं कुंडल, तिथे प्रशिक्षण देत होते. म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासोबत प्रतिसरकार जर कोणी स्थापन केलं असेल, तर क्रांतिसिंह नाना पाटील एकटेच नव्हते, तर किसनवीर पण होते. मला 2 आठवले, अर्थात इथं बाकीचे ऑप्शन पण त्याला जोडून आहेत, बघूया. चित्तू पांडे हे बलिया या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये प्रतिसरकार, सतीचंद्र मित्र हे वेस्ट बंगाल, पश्चिम बंगालमध्ये तामलुक या जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रतिसरकार, किसनवीर यांनी सातारा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रतिसरकार सुरू केलं. आता मी तुम्हाला इथं दिला असतं ऑप्शन्समध्ये, आयोग असं सोपं देतं, मी थोडंसं अवघड टाकलंय. क्रांतिसिंह नाना पाटील दिलं जातं तुम्हाला सातारा, परंतु क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या बरोबर कोण होतं, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या बरोबर कोण होतं, तर किसनवीर होते. यांचंही नाव लक्षात ठेवा. आणि अच्युतराव पटवर्धन कुठं होते, तर मुंबईमध्ये होते. हे भूमिगत चळवळ चालवत होते. लक्षात ठेवा, भूमिगत चळवळ चालवत होते. ठीक आहे. अशा पद्धतीनं सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये असणारं, सांगली जिल्ह्यामध्ये हे कुंडल जे गाव आहे, आता लेटेस्ट मला एका स्टुडंटचा फोन आला होता, ते या प्रॉपर गावातून आहेत. मग फोन केला, मी इथून बोलतोय म्हटलं की मग मी सुरू झालो की त्या गावाचं वैशिष्ट्य काय आहे, किंवा त्या गावात प्रतिसरकारचं काय वैशिष्ट्य आहे का. तर त्यांनी खूप सुंदर सांगितलं की या गावामध्ये प्रशिक्षण केंद्र होतं क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारमध्ये. ठीक आहे. तर हे मुंबईमधून. आता ही गुप्त चळवळ कुठून चालवत होते, तर अनेक लोक असायचे आणि हे स्मशानभूमी आपलं हेडक्वार्टर बनवलं होतं. भारी ना, त्यांचे डोकेच लय भारी चालायचे भूमिगत चळवळीमध्ये. आणि लोकांना इंग्रज सरकारला थोडंसं वेगळ्या वळणावरती घेऊन जायचं, म्हणजे आपण फसवायचं, आपली नावं बदलायची. भूमिगत चळवळ, इंग्रज सरकार जिथं पोहोचू शकत नाही तिथं जायचं, मग त्या स्मशानभूमीमध्ये भूत आहे वगैरे सांगायचं, मग इंग्रज सरकार काय तिथं जाणार नाही. तर असा सीन इथं यांनी घडवून आणला होता. अच्युतराव पटवर्धन कोकणातले होते, गांधीवादी नेते होते, पण सांगायचा उद्देश काय होता माहितीये का, हा, तर अच्युतराव पटवर्धन खूप ब्रिटिश सारखे दिसायचे, खूप गोरे होते, उंच पुरे होते आणि सेम टू सेम कॉपी ॲज इट इज ब्रिटिश सरकारसारखे, ब्रिटिश लोकांसारखे. तर ते नेहमी आलिशान गाडी वापरायचे. ब्रिटिश सरकारला कळूच द्यायचे नाही मी भारतीय आहे की इंडियन आहे की ब्रिटनवाला आहे. तर आलिशान गाडी वापरायचे आणि ब्रिटन सरकारला कळू नये म्हणून शेजारी एक सुंदर मुलगी बसवायचे, आपली हॅट इथंपर्यंत घालायचे आणि फक्त चेहरा थोडासा दिसायचा. शेवटपर्यंत सापडले नव्हते आणि शेवटी ब्रिटिश सरकार त्या मुलीला बघायचं आणि निघून जायचं. मग शेवटपर्यंत हे सापडलेले नव्हते. अशा पद्धतीने इथं उत्तर आलेलं आहे 4, 3, 2, 1 अशा पद्धतीने. ठीक आहे. तर ही आहे प्रतिसरकारची चळवळ आणि याच्यावरती प्रतिसरकार किंवा प्रतिसरकार आणि या चळवळीवरती अशा पद्धतीचा क्वेश्चन येऊ शकतो. हे आहे क्रांतिकारी कट आहेत. संपूर्ण भारतामध्ये जेवढे कट झाले होते, बॉम्ब खटले नाही, बॉम्ब खटले पण तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये देतो सगळे. तर हे आहेत सगळे क्रांतिकारी खटले. अलीपूर 1908 लास्ट लेक्चरमध्ये टाकलं होतं आणि मला स्वप्नात आलं होतं की एमपीसीने यावरती प्रश्न विचारलाय. स्वप्नात आलं म्हणून मी परत ही स्लाइड ठेवली आहे. ठीक आहे. तर काय
आहे बघा, अलीपूर 1908चा आहे, नाशिक 1910चा, दिल्ली 1912, लाहोर 1915चा, काकुरी 1925 ऑगस्ट, मिरतकट 1928, लाहोर 1928, चितगाव 1930. स्वप्नात आले, कदाचित परीक्षेला येऊ शकतं. बघा कधी स्वप्न पहाटेचं पडलं होतं मला, त्याच्यामुळे येण्याची शक्यता दाट आहे. चला, तुम्हाला पण स्वप्नात पडू द्या, महात्मा फुले येऊ द्या, आंबेडकर येऊ द्या, त्याचबरोबर इनबिल्ट असू द्या हे सगळे लोक. समाज वेगवेगळ्या समाज संघटना बॅचमध्ये खूप चांगले सांगितलेत. चला, तर 13 नंबरचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांचे ग्रंथ संपदा ओळखा. मी आंबेडकर कव्हर केले, सावित्रीबाई फुले कव्हर केल्या, आगरकर घेतले, टिळक घेतले, गोखले घेतले, लोकहितवादी घेतले, इथं महात्मा ज्योतिबा फुले पण घेतोय, पंडित रमाबाई कव्हर करतोय, आगरकर घेतोय, सगळंच कव्हर करतोय. बघा सगळंच, कायदा पण कव्हर केलाय. महात्मा ज्योतिबा फुले यांची ग्रंथ संपदा ओळखा. अस्पृश्यांची कैफियत, इशारा, सत्सार, माझी साक्ष, विकार विलसित आणि गुलामगिरी. मग डोळे झाकून तुम्हाला अजून एक सांगतो, अँड्रॉइड मोबाईल वापरताय, अँड्रॉइड मोबाईलमध्ये जसं प्ले स्टोअर इनबिल्ट असतं, गुगल पे इनबिल्ट असतं, हे सगळे ऍप्लिकेशन जसं मोबाईल घेतात तसं येतात ना, तसं या खोपडीमध्ये ना 4-5 समाजसुधारक इनबिल्ट करून ठेवायचे. नसल तर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तुम्हाला राहण्याचा अधिकार नाही. का? तर इथं जगला ना, मुलींनो सावित्रीबाई फुले नक शिखांत पाठ करून ठेवायच्या, आणि जर नाही झालं ना तर MPSC सोडा आणि अलक निरंजन करा. कारण का, तर हे जमलं पाहिजे ना तुम्हाला, हे नाही जमत. उगच फातिमा शेख आणि आपल्याला शिकवलंय की सावित्रीबाई फुले यांनीच फक्त शेण आणि अंगावरती चिखल खाल्ला आणि शिव्या खाल्ल्या. फातिमा शेखनी पण तेच केलेले आहे, पण आपल्यापर्यंत अजून आलंच नाही कारण शिकवणारे चुकीचे होते. ठीक आहे, म्हणजे हे दोघींनी पण खाल्लेले आहेत, आणि म्हणून तर हा संघर्ष इथं तुमच्यापर्यंत येऊन संपतोय. ठीक आहे, आणि तो संपतोय तुमच्यापर्यंत. मग तुम्ही गृहिणी असा, फुल टाइम अभ्यास करा, वर्किंग असा, काही करा, किंवा अभ्यास करत जरी नसला तरी हे लेक्चर बघताय तुम्ही, तर हे जमलं पाहिजे, इनबिल्ट असायला पाहिजे. काही विचार, मला फोन केला की मी झापतो तुम्हाला. चला, तर अस्पृश्यांची कैफियत, इशारा, गुलामगिरी, सत्सार, हे महत्वाचे ग्रंथ जे आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांचे ग्रंथ आहेत. इशारा, गुलामगिरी, सत्सार. मग राहिले कोण? माझी साक्ष यांचा नाही, विकार विलसित पण नाही, तर पंडिता रमाबाई यांचा आहे माझी साक्ष. ठीक आहे, आणि दुसरं विकार विलसित जे आहे तर हे गोग आगरकर यांचा आहे. आगरकरांनी कोणाचा ट्रान्सलेट केला होता? तर एक इंग्लिशचे खूप खतरनाक व्यक्ती आहेत. कोण? शेक्सपियर. ठीक आहे, महेश पाटील दुसरे व्यक्ती, पहिले शेक्सपियर आहेत. ठीक आहे, आणि शेक्सपियरचा हॅम्लेट जे नाटक आहे तर या नाटकाचं हे रूपांतरित होतं मराठीमध्ये, हे विकार विलसित. प्रश्न येऊ शकतो, मी याच्यावरती एक प्रश्न घेतलेला आहे. पंडिता रमाबाई थोड्याशा इथं कमी केला, परंतु पंडिता रमाबाई यांनी जेवढे सदन उभा केलेले होते त्या सदनावरती 100% एक क्वेश्चन येतो. ते सगळे सदन कव्हर करा. पुढच्या लेक्चर्समध्ये पार्ट 6 मध्ये मी पंडिता रमाबाईवरती चांगलं घेतो. ठीक आहे, तर इथं अबकड हा 1 नंबरचा ऑप्शन येतो. मग महात्मा ज्योतिबा फुले यांचे जे ग्रंथ आहेत तर या ग्रंथावरती काळजीपूर्वक लक्ष द्या. अमेरिकेतील अस्पृश्य, अमेरिकेतील जे कृष्णवर्णी लोक होते तर त्यांना अर्पण केलेला, लढ्याला अर्पण केलेला तो ग्रंथ आहे. इशारा, अस्पृश्यांची कैफियत, या अस्पृश्यांच्या कैफियतमध्ये शेतकऱ्यांचं पण सांगितलेलं आहे, कामगारांचं सांगितलेलं आहे, आणि अस्पृश्य आणि यांच्यावरती अन्याय अत्याचार करणारा ब्राह्मणवादी व्यक्तीचा, सनातनी व्यक्ती कशा आहे तर हे सांगितलेलं आहे. सत्सार ग्रंथ आहे, त्याचबरोबर इशारा, ह्या सगळ्या ग्रंथांमध्ये इशारा रानडे यांना इशारा केलेला होता, रानडेंनी चुकीचं स्टेटमेंट टाकलं होतं, त्याच्यामुळे त्यांच्यावरती टीका केली होती. तर हे सगळे ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांचे आहेत. आता 11 एप्रिल पर्यंत वाट बघा, युट्यूबला 11 एप्रिलला मी महात्मा ज्योतिबा फुले 1 ते 1.25 तासापर्यंत तुम्हाला सगळं कव्हर करून देतो. 14 एप्रिलला डॉक्टर आंबेडकरांचं जयंतीनिमित्त लेक्चर येऊन जाईल. ठीक आहे, नंबर 14 प्रश्न आहे. 14 नंबरचा, वर्णनावरून योग्य उत्तर शोधायला सांगितले, संशोधन करायचं आहे. आता वाचलं तर सापडतं. सदस्यांना अस्पृश्यांच्या हातचे जेवण खावं लागायचं. लक्षात ठेवा, मी हायलाइट कुठं कुठं करतो तसंच तुम्हाला हायलाइट करायचं आहे. आपली जी डेव्हलपमेंट आहे ना, ही सगळी डेव्हलपमेंट तर ही एका शिक्षकासारखी डेव्हलप करून टाका, माझ्यासारखी नाही, कोणत्याही शिक्षकासारखी डेव्हलप करा. कारण का, तर जसं मी इथं हायलाइट करतो ना, प्रश्न कुठून येतोय तर ख्रिश्चन व्यक्तीने बनवलेला पाव खायचा आहे. ठीक आहे, ख्रिश्चन धर्माचा त्यांच्यावर प्रभाव होता, दूध प्यावं, उष्ट दूध प्यावं लागत होतं, आणि माणसामध्ये भेद केला जाणार नाही. मग उत्तर शोधायचं आहे. समाज कोणता आहे, कोणत्या समाजाची तत्व आहेत? प्रार्थना समाज आहे, 1867 मध्ये बनलेला. तत्वबोधिनी सभा आहे, तत्वबोधिनी सभा 1839 ची आहे. परमहंस सभा आहे, 1849 ची आहे, आणि परोपकारिणी सभा 1880 च्या दरम्यानची आहे. दयानंद सरस्वती यांची, कुठं मेरठ, नंतर राजस्थान वगैरे. आर्य समाज मुंबईमध्ये सुरू झाला, तत्वबोधिनी सभा बंगालची सुरू झाली, परमहंस सभा मुंबईमध्ये, नंतर याचं रूपांतर प्रार्थना सभेमध्ये झालेलं होतं. आता याच्यामध्ये काय सांगितलं की अस्पृश्य आणि इथं ख्रिश्चन, आणि त्याचबरोबर मुस्लिम व्यक्ती पण आहे. मग यांनी बनवलेला चहा वगैरे किंवा पाणी वगैरे
हे खायचं. मग ही तत्व कोणाचे आहेत हे सांगितलंय कोणी? माणसामध्ये भेद केला पाहिजे, त्यांच्यावर ख्रिश्चन धर्माचा प्रभाव होता. तर हे सांगितलंय कोणत्या समाजाबद्दल? प्रार्थना समाजामध्ये असं काही नव्हतं. त्यानंतर तत्वबोधिनी सभा, याचं जुनं नाव काय तुम्हाला विचारतात, जुनं नाव विचारतात. हे कोणी सुरू केलं होतं? तर टागोरांनी सुरू केलेलं होतं. कोणी? देवेंद्रनाथ टागोरांनी, रवींद्रनाथ यांचे पप्पा. ठीक आहे. आणि याचं जुनं नाव जे आहे तर तत्वरंजिनी सभा. लिहून ठेवा, परीक्षेला विचारतात. तत्वरंजिनी सभा 1939. आणि 1941 मध्ये त्यांनी काय केलं? ब्राह्मो समाजामध्ये प्रवेश केलेला होता. त्यानंतर प्रार्थना समाजाचं जुनं नाव काय आहे माहित आहे का? नाही माहित आहे, लिहून घ्या तिथं. याचं जुनं नाव आहे एकेश्वर उपासक मंडळी. ठीक आहे. आता याच्यानंतर बाकीचे ऍड करून देतील. प्रार्थना समाजाचं नवीन नाव काय, जुनं नाव काय होतं? ठीक आहे. 1867 मध्ये हे सुरू झालं. हे 1839 मध्ये. परमहंस याच्यामध्ये खूप सारी लोक होते. राम जयकरांपासून तरखडकर बंधूंपर्यंत, चव्हाणांपासून सगळे लोक होते, रानडेपर्यंत. आता गंमत अशी झाली की याची डायरी हरवली. बट डायरी हरवली, शांतने बसले. मुंबई वैभव नावाच्या वर्तमानपत्रामध्ये सगळीच डायरी प्रिंट झाली, म्हणजे सगळी नावं. आता ब्रिटिश सरकार धरपकड करून गुप्त होती, गुप्त सभा होती. तत्वामध्ये येतो गुप्त सभा. आता धरपकड सुरू करतील म्हणून यांनी काय केलं? सभा विसर्जित केली. आणि याचं रूपांतर नंतर 1867 मध्ये प्रार्थना समाजामध्ये झालेलं होतं. हेच परमहंस सभा आहे. आणि परोपकारिणी सभा जी आहे तर स्वामी दयानंद सरस्वती 1875 मध्ये जेव्हा आर्य समाज सुरू केला त्याच्यानंतर मात्र यांनी काय केलं होतं? परोपकारिणी सभा सुरू केली. मेरठच्या शासकीय कार्यालयात, नंतर राजस्थानमध्ये ते शिफ्ट करून गेले होते. तर हे योग्य उत्तर याचं आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघताय, खूप सुंदर आहे, आनंदाची गोष्ट आहे. ठीक आहे. आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. कारण का? तर तुम्ही लाईक कमेंट केली की परत चांगला व्हिडिओ येतो, अजून परत चांगला व्हिडिओ येतो. नाही केलं तरी येतो, पण करून द्या. ठीक आहे. तर ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा, अंधानुकरण करू नका. हा प्रश्न मी मुद्दाम घेतलेला आहे. हा प्रश्न आय थिंक राज्यसेवा परीक्षा 2013चा असावा, 2013 किंवा एखाद्या राज्यसेवेला आलेला आहे. ठीक आहे. तर ब्रिटिश लोकांचे गुणांचे अनुकरण करा, अंधानुकरण करू नका, असं कोणी म्हटले? महात्मा ज्योतिबा फुले. आता महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाज जेव्हा सुरू केला होता, तर सत्यशोधक समाजामध्ये एक शपथ घेत असताना एक वाक्य असायचं. ते वाक्य असं होतं की ब्रिटिश सरकारसोबत प्रामाणिक रहा. हे वाक्य होतं, लक्षात ठेवा. हे ब्रिटिश सरकारसोबत प्रामाणिक रहा हे वाक्य होतं. मग मला सांगा की ब्रिटिश सरकारची नोकरी करणार नाही, हे वाक्य खालीलपैकी कोणत्या सभा किंवा संघटनेचं होतं? तर साधकाश्रम 1942 दरम्यान होती मुंबईमध्ये, त्याचं होतं साधकाश्रम. हरिरावजी चिपळूणकर कोण होते? तर हरिरावजी चिपळूणकर हे राजकुमार, ब्रिटनचे जे राजकुमार होते, तर या राजकुमारचे खूप चांगले मित्र होते. त्याचबरोबर यांनी जमीनदारांचा संघ पुण्यामध्ये सुरू केला 1851च्या दरम्यान. दुसरी गोष्ट 51-52 नंतर केला होता. दुसरी गोष्ट जेव्हा 1888ला जेव्हा हा राजकुमार मुंबईच्या भेटीवरती आला होता, तर त्यावेळी त्यांना जेवणासाठी पुण्याला बोलवून घेतलं. कोणी? हरिरावजी चिपळूणकरांनी बोलवून घेतलं. आणि बोलवून घेतल्यानंतर जेवण कुठं करायचं? तर रेल्वेने येणार तो बिचारा. विमान नव्हतं, हेलिकॉप्टर नव्हतं, मेट्रो नव्हती, तर रेल्वेने येणार. रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावरतीच त्याचं नियोजन केलं पाहिजे. मग तिथं आज पुणे स्टेशनच्या त्या चौकामध्ये साधू वासवानीची एक बिल्डिंग दिसते, साधू वासवानी मिशन दिसतं. ठीक आहे, साधू वासवानी. आणि हे साधू वासवानी जे मिशन आहे तर यालाच काय म्हटलं जातं? कॅनॉट प्लेस म्हटलं जातं. भारतामध्ये कॅनॉट प्लेस 2 आहेत. 2 कुठं कुठं आहेत? तर एक दिल्ली आणि दुसरं पुणे. ठीक आहे. त्याच्या स्वागतासाठी ते पण बाजारपेठ बसवली आणि इथं घर बसवलं. आणि ह्या हरिरावजी चिपळूणकरांनी कॅनॉट प्लेस बनवलं आणि त्या ठिकाणी इथं सुरू केलं. महात्मा ज्योतिबा फुले यांचे खूप चांगले मित्र होते हरिरावजी चिपळूणकर. जेवायला महात्मा फुलेंना पण बोलवलं, पण राडा करायचा नाही. यांनी सांगितलं 1888चा कालावधी आहे, शेतकऱ्यांची परिस्थिती खूपच बिकट आहे, अस्पृश्यांची आणि स्त्री शिक्षणाचे विषय खूप मोठे आहेत, हा वाचून बसलेले आहेत आणि आम्ही त्या राजकुमारासोबत सांगणार आहोत. हरिरावजी चिपळूणकर म्हटले की महाराज तुम्ही साध्या भाषेमध्ये तुम्ही अर्ज देऊ शकता. मग तिथं त्यांनी अर्ज दिला होता. महात्मा ज्योतिबा फुले सुद्धा टेबलवरती जेवण करत होते. गोपाळ गणेश आगरकर मग स्वतःच्या प्रेतयात्रेपासून सामाजिक सुरुवात करायची होती, हे टिळकांबरोबर मतभेद झाला. गणपत नलावडे मुद्दाम नाव घेतलेलं आहे. यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. कोणतं पुस्तक होतं? तर ख्रिस्ती सेवक नावाचं पुस्तक होतं. हे पुस्तक लिहिलं 1925ला. आता हे आगाऊपणा करायचं तरी हद असते बघा. तर 1925ला लिहिलं शांत लिहायचं ना, म्हणजे मावळवादी लिहायचं.
तर यांनी टीका कोणावरती केली? महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती टीका केली. ठीक आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती टीका केली. आता टीका केल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले तर नव्हते, म्हणजे ते नव्हते म्हणजे 1890 मध्ये त्यांचं निधन झालेलं होतं. आता नव्हते तरी पण महात्मा ज्योतिबा फुले यांची विचारधारा डोक्यामध्ये पक्की घेऊन चालणारे काही व्यक्ती होते सत्यशोधक समाजाचे. त्यामध्ये एक जहालवादी व्यक्ती होते. त्या जहालवादी व्यक्तीचं नाव काय आहे? सगळ्यांना माहिती आहे, दिनकरराव जवळकर. ठीक आहे, दिनकरराव जवळकर. ह्या दिनकरराव जवळकरांनी एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव काय येतं? देशाचे दुश्मन. देशाचं दुश्मन. आता देशाचे दुश्मन पुस्तकामधला खूप खतरनाक एक मॅटर आहे. काय आहे की जेव्हा ब्रह्मदेवाने, म्हणजे जर तुम्ही आमच्या देवावरती, तुम्ही आमच्या व्यक्तीवरती जर टीका करत असाल, नलावडे तुम्ही आमच्या देवावरती टीका करत असाल, तर मग आम्ही तुमच्या त्यांना का सोडू. ठीक आहे, आणि म्हणून यांनी पुस्तक लिहिलं होतं. पुस्तकातला एक मॅटर ओळ सांगतो की जेव्हा ब्रह्मदेवाने सद्गुणाचं सहस्त्र भोजन ठेवलं होतं, तर त्यावेळी चिपळूणकर आणि टिळक एवढा सद्गुण खाल्ला की तो सद्गुण इतरांना ठेवलाच नाही. आता पुण्यात असणाऱ्या सनातनी ब्राह्मण व्यक्तींचं मस्तक डोकं फिरले, आणि डोकं फिरल्यानंतर मग इथं सापडले कोण कोण? तर एक तर सापडले जवळकर, ठीक आहे, दुसरे सापडले जेधे, तिसरे सापडले बागडे आणि लाड. ठीक आहे, तर या महत्वाच्या व्यक्ती इथं सापडल्या. ह्या चारही व्यक्तीवरती काय केलं? खटले भरले, आणि खटले भरल्यानंतर यांची केस कोणीच घेऊ नये असा फतवा काढला गेला. आणि फतवा काढल्यानंतर मात्र इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1926 मध्ये या देशाचे दुश्मन पुस्तक आणि ख्रिस्ती सेवक पुस्तक याच्यामध्ये केस झाली. दोघांचे वकील कोण होते? तर एक होते वकील बोभटकर, हे होते यांचे, आणि दुसरे होते कोण? तर डॉक्टर आंबेडकर यांचे वकील होते. आणि पहिल्या हिअरिंगला हे आले, दुसऱ्या हिअरिंगला मात्र आंबेडकरांच्या समोर ते टिकले नाहीत, अर्थात आलेच नाहीत. आणि ही केस मात्र इथं त्यांनी जिंकून दिली, जेधे, लाड, बागडे आणि त्याचबरोबर जवळकर यांच्या केस यांच्या फेवरमध्ये. अगोदर ऑलरेडी यांना शिक्षा झालेल्या होत्या. दुसरी गोष्ट, यांनी उपकारासाठी कृतज्ञता कशी व्यक्त करायची असते, उपकाराची कृतज्ञता कशी व्यक्त करायची असते. 1927 जेव्हा महाडमध्ये सत्याग्रह होता आणि इथं चळवळ चालू होती आंबेडकरांची, तर त्यावेळी केशवराव जेधे, स्वारगेटचा जो चौक आहे केशवराव जेधे, आणि आज काँग्रेस जर महाराष्ट्राला जर माहित असेल तर केशवराव जेधे यांच्यामुळे माहित आहे. त्यावेळी 36च्या मध्ये फैजपूर अधिवेशनामध्ये हे तिथं होते. ठीक आहे, दुसरी गोष्ट, या 1927च्या महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह आणि मनुस्मृती दहनाच्या कार्यक्रमामध्ये हे जेधे आणि जवळकर हे तिथं आपल्या जातीने उपस्थित होते, प्रेझेंट होते, तिथं आंबेडकरांना सपोर्ट करत होते. तर हे महत्वाचं विश्लेषण आपण या लेक्चरमध्ये 15 क्वेश्चन्स घेतलेले आहेत, परीक्षेला येणारेच असे क्वेश्चन्स घेतलेले आहेत. खूप सुंदर आहे. वन डे रिव्हिजन बॅच घेतलेले आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण यूट्यूबचे व्हिडिओ बघता, टेलिग्रामचे व्हिडिओज बघत, टेलिग्रामला माहिती वाचत असता, तर एक आनंदाची बातमी शेअर करायला मला बिलकुल खूप छान वाटतंय. तुम्ही सगळे फॅमिली मेंबर सारखे आहात. तर PhD साठी नंबर लागलेला आहे, म्हणजेच मी नावामध्ये थोडासा चेंज करतोय. माझा MA, MPhil, नेट, PhD अपियर आहे. ठीक आहे, आणि डॉक्टर लवकरच लावण्याची तुम्हाला संधी देतो. तर यामध्ये 3 नंबरला माझं नाव दिलेलं आहे. अजून एक आनंदाची गोष्ट ही आहे की इथं 6 नंबरला तुम्हाला एक नाव दिसत असेल, तुम्ही सगळेजण ज्यांचं पुस्तक वापरता, समाधान महाजन सर, तर ते सुद्धा माझ्यासोबत आम्ही PhD करतोय, पण आम्हाला गाईड अनावधानाने वेगवेगळे भेटले. तर ठीक आहे, आम्ही एक सेंटर एक असल्यामुळे आम्ही योग्य वेळी तिथं भेटू शकतो. तर समाधान महाजन सर पण आहेत आणि मी, अर्थात आम्हा दोघांनाही डॉक्टर हा शब्द लवकरच तुम्हाला लावता येऊ शकतो. आणि अजून एक महत्त्वाचे की वन डे रिव्हिजन बॅच आहे. 250 रुपयामध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओ प्रॉपर तुम्हाला दिले जातील इथं, आणि 2 वेळा बघू शकता. 2 महिन्याचा कालावधी आहे, ऑनलाईन आहे. ॲप्लिकेशन पटकन डाउनलोड करा. तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा. ही आपल्या संयमाची परीक्षा आहे, 30 एप्रिल आणि 4 जून. त्याच्यामुळं संयम ठेवा, मिळू शकतं. ह्या सगळ्या बॅचेस आहेत. तुम्हाला पुढच्या काही एक्झामसाठी जर तयारी करायची असेल तर डिपार्टमेंटची बॅच आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेची फुल बॅच आहे, समाज सुधारकाची बॅच आहे, इतिहास कंबाईनची पूर्ण बॅच आहे, आणि पाठीमागे सांगितल्याप्रमाणे ही वन डेची बॅच आहे. तर ह्या सगळ्या बॅचेस आत्ता सध्या ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही सगळ्यांनी हे जॉईन करू शकता. दुसरी गोष्ट, ही लढाई जी आहे, ही लढाई आणि ही जी सन्मानाची ही परीक्षा जी आहे 30 एप्रिल आणि 4 जूनची, तर आत्मसन्मानाची परीक्षा आहे. आणि याच्यानुसार आपण आपली कॅपॅसिटी आणि याच्यानुसारच आपण आपलं सगळंच काही सिद्ध करून दाखवणार आहोत. त्याच्यामुळं चांगल्या गोष्टी लवकरात लवकर शिका, चांगल्या व्यक्तींच्या चांगल्या व्यक्तींच्या सोबत राहा. चांगल्या व्यक्ती म्हणजेच आपल्या प्रगतीबद्दल जो नेहमी बोलतो त्याच्यासोबतच राहा, त्याच्यासोबतच कॉन्टॅक्ट करा.
करा. आणि अजून एक आहे की स्वतःला अशा काही सवयी लावून ठेवा, स्वतःवरती अशी काही बंधनं घाला की जे बंधनं तुम्हाला सक्सेसपर्यंत घेऊन जातील. नेहमी आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्याचबरोबर तुम्हाला काही अडचण आले इतिहासाची तर या नंबरवरती फोन करू शकता. अभ्यासातील काही अडचणी येत असतील तर हा नंबर तुमच्यासाठी कधी ओपन आहे. फक्त मेसेज करून फोन करा, मेसेज करून टाईम घ्या आणि फोन करा, कारण ही सवय एक अधिकारी होण्यासाठी खूप चांगली असते. मोबाईलचे पण काही अलिखित नियम असतात, ह्या लिखित नियमामध्ये हा एक नियम आहे. म्हणून हा नंबर सेव्ह करून ठेवा आणि तुम्हाला काय अडचण आली तर फोन करा, मेसेज करा. ही आत्मसन्मानाची लढाई तुम्ही जिंकला पाहिजे आणि जिंकण्यासाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट.